हरिप्राप्तीसी उपाय, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेणे साधती साधने ते भवाची बंधने. संतावीण प्राप्ती नाही, संतावीण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. विठ्ठला विठ्ठला हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. शांती ब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून नाथ महाराजांनी तुम्हाला आम्हाला परमात्म प्राप्तीचा उपाय सांगितलेला आहे. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय केलं पाहिजे याचा उपाय नाथ महाराज सांगतात. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. नाथ महाराज आपल्याला या अभंगामध्ये उपाय सांगतात. त्याचा विचार, नाथ महाराजांच्या शब्दाचा विचार आपल्याला आपल्या मर्यादित वेळेमध्ये जेवढा शक्य आहे तेवढा करायचा आहे. चालणारा अखंड हरिनाम महोत्सव योगीराज संत श्रेष्ठ श्री हरिकृष्ण बाबांच्या जन्म शताब्दी समाधी शताब्दीच्या निमित्तानं हा उत्सव संपन्न होतो आहे. त्या निमित्तानं परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी यांची भागवत कथा आणि नामसंकीर्तन महोत्सव आयोजित केलेला, त्याची आजच्या दिवसाची सेवा माझ्या पूर्व प्रारब्धानुसार माझ्या वाट्याला आलेली, पूर्व पुण्याईनं काही भगवत कृपा संत कृपेनं माझ्या वाट्याला आलेली, यथामती यथाशक्ती माझ्या मर्यादित वेळेमध्ये जशी मला जमेल तशी करण्याचा मी प्रयत्न करतो. बाबांविषयी मी आपल्याला सांगावं अशी परिस्थिती नाही. आपण सगळेजण परिसरामध्ये राहणारी मंडळी बाबांचं कर्तृत्व, बाबांचा स्वभाव, बाबांच्या लीला आणि बाबांचं स्वरूप सगळंच ओळखता. मी त्याच्यावर काही वेगळं बोलावं असा विषय नाही. उलट पक्षी मला जेवढं बाबांविषयी माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त माहिती आणि अनुभव आपण पिढ्यानपिढ्यांचा घेतलेला आहे. मला एकच फक्त विशेषत्वानं नमूद करावं वाटतं तेवढं करतो. जगात योगीराज खूप असतील, योग मार्गानं समाधी अवस्थेपर्यंत जाणारे या जगतामध्ये फार कमी आहेत असं समजू नका, पुष्कळ जण असतील. पण योगीराज असूनही भक्त असण्याची ज्ञानोबारायांची परंपरा ती मात्र इथंच सांभाळली गेली. विठ्ठला योगी होणं त्या मानानं सोपं आहे, पण योगी झाल्यानंतर भक्त होणं हे फार अवघड आहे. मी जे बोलतो ते आपण थोडंसं लक्षपूर्वक ऐका. योगी होणं त्या मानानं सोपं आहे, भक्त होणं तर त्याच्यापेक्षा सोपं आहे. काही फार करावं लागत नाही. जरा सरळ गंध लावता आलं, जरा पांढरे कपडे घालता आले आणि एका फेटा बांधता आला की भक्त म्हणून घ्यायला तसं काही फार लागत नाही. तुकोबारायांच्या दृष्टीनं जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविण भिंत तातडीची तुकोबाराय बोलतात. सोपं आहे. योगी होणं त्या मानानं सोपं, भक्त होणं त्या मानानं सोपं. पण योगाचा अनुभव आल्यानंतर भक्तीच्या भूमिका सिद्ध करणं हे आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही. योगी असावं आणि तरीही भक्त असावं. जो योगी होऊन भक्त होतो त्यालाच हे म्हणता येतं की योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी.
योग्यांना सुद्धा दुर्लभ असणारा परमात्मा बघण्याचं सामर्थ्य या भक्त महात्म्यांच्या ठिकाणी असतं. आणि तशा अवस्थेला बाबा प्राप्त झालेले, त्यांची संजीवन समाधी आपल्या गावामध्ये आपलं भाग्य, आपलं आपण भाग्य म्हटलं पाहिजे, भाग्य म्हटलं पाहिजे. समाधी सोहळ्याचा शताब्दी महोत्सव आपण मोठ्या वैभवानं संपन्न करतो. अधिक विचार त्याचा न मांडता नाथ महाराजांच्या शब्दातून मी त्या संत वर्णनाकडे प्रवृत्त होतो. नाथ महाराजांनी अभंगामधून परमात्मा प्राप्तीचा एक उपाय म्हणून आपल्याला सांगितलं, धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरा, तुम्हाला भगवत प्राप्ती होईल, हे नाथ महाराज आपल्याला या अभंगामध्ये उपदेश करतात. कारण अशा पद्धतीचा विचार नाथ महाराजांनी अभंगामध्ये सांगितला. थोडक्यामध्ये प्रस्तावना करतो. अशा पद्धतीचा विचार नाथ महाराजांनी सांगितला कारण नाथ महाराजांसारखे संत महात्मे अशा पद्धतीचे विचार सांगायलाच अवताराला आलेले असतात. हे विचार इतरांना सांगता येत नाही. संत महात्मे तुम्हाला आम्हाला उपदेश करतात, येथे उपकारासाठी आले. संत महात्मे तो उपकार करतात, तो विचार आपल्याला सांगतात. संत महात्मे आपल्याला जे तत्वज्ञान सांगतात, संत महात्मे आपल्याला जी काही भूमिका उपदेशाची सांगतात, ती दोन पद्धतीची असते. काही वेळेला संत महात्मे कृतीतून उपदेश करतात आणि काही वेळेला संत महात्मे विचारातून उपदेश करतात. विठ्ठला विठ्ठला काही वेळेला कृतीतून उपदेश असतो, काही वेळेला विचारातून उपदेश असतो. विचारातून उपदेश सांगूनही ज्यांना कळत नाही त्यांच्याकरता कृतीतून उपदेश करावा लागतो. दोन्ही पद्धतीचा विचार विस्तार करण्यासारखा विषय, माझ्याकडे तेवढा वेळ नाही, परंतु मी आपल्याला संकोचानं थोडासा हा विषय सांगेन की काही वेळेला शब्दानं सांगितलेलं माणसाला कळत नाही आणि काही अनुभव असे असतात की ते शब्दानं सांगून कळतही नाही. काही विचार वेदांताच्या परिभाषेत जर बोलायचं झालं तर काही विचार हे अनुभवैक गम्य असतात आणि काही विचार हे दृश्य स्वरूपानं अभिव्यक्त होणारे असतात. दोन पद्धतीचा विचार. सगळंच आपल्याला शब्दानं सांगता येत नाही. मी आपल्याला साधा सोपा प्रश्न विचारतो, आपण साखर खाल्ली का? सांगा, काही घाबरू नका, काही होत नाही. साखर खाल्ली का? खाल्ली ना. लहानपण इतकी खाल्ली रक्तातून दिसली, अजून किती खायची? साखर खाल्ली? खाल्ली. कशी लागली? सगळ्यांचं उत्तर वेगवेगळं येईल का? एक येईल? एक येईल. कशी लागली? गोड लागली. आता मी आयुष्यात कधी साखर खाल्ली नाही. गोड लागली, हे गोड लागणं, साखर गोड असते, हे गोड म्हणजे काय मला जरा समजावून सांगता काय? गोड लागली म्हणजे काय? कशी लागली मला जरा समजावून सांगा ना. गोड म्हणजे काय असतं मला समजावून सांगा. मी थांबतो इथं, रात्रभर थांबायला तयार. तुम्ही समजावून सांगा मला गोड म्हणजे काय असतं. गोड म्हणून तुम्ही रात्रभर जरी त्या गोडीचं वर्णन करत राहिलात तरी त्याचा काही उपयोग नाही. मला गोड म्हणजे काय कळणार नाही. एकच काम केलं पाहिजे, माझ्या जवळ आलं पाहिजे, हातावर साखर ठेवली पाहिजे, नाही तर जास्त प्रेम असेल तर तोंडात घातली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की याला गोड म्हणतात. काही अनुभव असे असतात ते शब्दानं कळत नाहीत महाराज, त्याला कृतीतूनच दाखवावं लागतं. शब्दातून केलेला उपदेश, विचारातून केलेला उपदेश आणि कृतीतून केलेला उपदेश, असे दोन उपदेश संत महात्मे आपल्याला करत असतात. सगळेच संत विचारानं बोलत नाहीत, विचारातलं बोलत नाहीत आणि सगळेच संत कृती करून दाखवत नाहीत. मी आपल्याला याची अनेक उदाहरणं सांगितली. थोडासा विस्तार याचा करेन शक्य झालं तर. विचार आणि कृती, सगळेच संत हे आपल्याला काही येऊन काही शब्द माध्यमातून बोध देतील असं नाही. काही संत महात्मे एक अक्षर बोलले नाहीत त्यांच्या आयुष्यात, पण त्यांचं जीवनचरित्र माणसाच्या जीवनाच्या इतिकर्तव्यतेकरता आदर्श म्हणून ठरलं. काही संत असे असतात, तीन वर्ग करतो मी. काही संत शब्दातून उपदेश करतात, काही संत शब्द आणि कृतीतून उपदेश करतात आणि काही संत फक्त कृतीतूनच उपदेश करतात, विस्तार करत नाही, उदाहरणं देत नाही याची. संत महात्मे दोन पद्धतीचा विचार सांगतात, कृती आणि विचार. विचार ज्यांना सांगून कळत नाही त्यांच्याकरता कृती करावी लागते. कारण शब्दाचा उपदेश हा उच्च अधिकाऱ्याला असतो, तो ज्याला कळत नाही, जो निम्न अधिकारी असतो, ज्याला शब्दाचे अर्थ कळत नाहीत,
ते ग्रहण करण्याची शक्ती नसते, ते समजून घेण्याची बुद्धी नसते, अशा व्यक्तींना संत महात्मे शब्द खर्च करत नाहीत. त्यांना फक्त तसं करून दाखवतात आणि असं वागा म्हणून सांग. काही लोकांना शब्द ग्रहण करण्याची शक्ती नसते, बुद्धी नसते. तुकाराम महाराजांच्या भाषेत बोलू का जरा? तुकाराम महाराज बोलतात, तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. काही काही लोकच नाही, काही काही श्रोतेही आम्हाला असे भेटतात. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. काही काही श्रोते असे भेटतात महाराज, समोर बसतात, हसतही नाही तर रडतही नाही. म्हणजे कीर्तन संपेपर्यंत 2-4 वेळेला मनात विचार येऊन जातो, हे असे बसलेत आहेत का? मी काही बोललो नाही. काहीतरी प्रतिसाद द्यावा, काही द्यावं, काही समजलेलं आपल्याला आपल्या चेहऱ्यावरून दिसावं. काही लोकांच्या बाबतीत हे शक्य नाही. पण अशी जी मंडळी असतात की ज्यांना बुद्धीची क्षमता नाही, ज्यांना ते कळत नाही. बरं, सगळंच सांगितलेलं सगळ्यांना कळेल असा नियम आहे का? वेदांताची तत्व सगळ्यांना कुठं कळतात? काही निवडक लोकांना कळतात. सगळंच सगळ्यांना कळत नसतं. महाभारतामध्ये मोठा कथा संदर्भ आहे, आता मी तो सांगत नाही, पण त्याचं सूत्र सांगून जा. सगळंच सगळ्यांना कळेल अशी बुद्धी सगळ्यांजवळ असते असं नाही महाराज. प्रत्येकाची ग्रहण क्षमता वेगळी, प्रत्येकाची विचाराची भूमिका वेगळी, विषयाकडे बघण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी, प्रत्येकाचा विचार ग्रहण करण्याचं सामर्थ्य वेगळं. सगळ्यांना सगळं सांगितलं तरी जेवढा पोहरा आहे तेवढंच आडातून बाहेर काढताय. बरोबर आहे का? बघा, जेवढं आपल्या जवळ आपली बुद्धी जेवढी आहे तेवढंच ग्रहण करता येतं. सगळ्यांना सगळं कळतं असं समजू नका. शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलं, पिंडे पिंडे मतिर्भिन्ना, कुंडे कुंडे नवंपयः, जातव जातव नवाचारा, नवावाणी मुखे मुखे. शास्त्रकार आपल्याला सांगतात प्रत्येकाची बुद्धी वेगळी असते. मग अशी ज्याची बुद्धी न्यून, अशी ज्याची बुद्धी कमी असते, त्यांना संत महात्मे तुला काही कळत नाही म्हणून दूर करत नाही. एखाद्याला कळलं नाही तर त्याच्यावर रागावणं, बोलतो एक वाक्य, क्षमा मागून बोलतो बरं का, एखाद्याला कळलं नाही तर त्याच्यावर रागवणं हा विद्वानाचा धर्म असतो. पण एखाद्याला कळलं नाही तर त्याला समजून देणं हा आपल्या जीवनाचा जे धर्म मानतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठला 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 ज्यांना कळत नाही त्याला समजावून दिलं पाहिजे. म्हणून तुकोबारायांच्या मागे येऊन परमार्थ करावा ही अपेक्षा असताना तुकोबारायांना सोडून जाणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे वळून तुकोबाराय बोलले की ठीक आहे, तुम्हाला संसाराकडे जायचं तर जा, माझं काही म्हणणं नाही, पण तुका म्हणे सांडा घाटे, तेणे नका भरू पोटे. तुकोबाराय बोलतात, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आणि हे काहीच करायची तुमची इच्छा नसली, संसारच करायचा असेल तर एक काम करा, संसारातच जा, पण तिथं जाऊन तरी तुका म्हणे सांडा घाटे, तेणे नका भरू पोटे. जे प्रपंच करणारे त्यांनाही संत उपदेश करतात, जे परमार्थ करणारे त्यांनाही संत उपदेश करतात. ज्यांना शब्दातला उपदेश कळत नसतो त्यांना कृतीच्या माध्यमातून करून दाखवावं लागतं. विठ्ठला विठ्ठला कारण कर्म त्यांना करून दाखवावं लागतं ज्यांची ग्रहण क्षमता तेवढी उच्च दर्जाची नसते. मी आपल्याला अनेक उदाहरणं या संदर्भातली सांगेन, त्याच्याकडे येई नाही परत. पण संत महात्मे अशा दोन्ही पद्धतीचं काम करत असतात. काही वेळेला विचारातून उपदेश करतात, काही वेळेला कृतीतून उपदेश करतात. शब्दाचा विचार ज्यांना कळत नाही त्यांना कृती करून दाखवावी लागते. आणि कृती करून दाखवणं हे जास्त सोपं असतं, कारण कृतीतून जेवढं लवकर कळतं तसं सामान्य माणसाला शब्दातून कळत नसतं. मी आपल्याला एक छोटंसं उदाहरण देईन पाश्चात्य तत्वज्ञानातलं. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये ग्रीक देशामध्ये अथेन्स नगरीमध्ये एक सॉक्रेटिस नावाचा तत्ववेत्ता राहत असे. आपल्याला नाव ऐकून माहिती आहे, सॉक्रेटिस नावाचा तत्ववेत्ता अथेन्स नगरीमध्ये पाश्चात्य तत्वज्ञानातला अतिशय मोठं नाव. सॉक्रेटिस हा असा तत्ववेत्ता आहे की जो भारतीय तत्वज्ञानाच्या सगळ्यात जवळ येतो. सॉक्रेटिसला त्या काळामध्ये केवळ आत्मा आहे असं म्हणल्यामुळे विष देऊन मारण्यात आलं.
आत्म्याचं अस्तित्व स्वीकारल्यामुळे त्याला विष देऊन मारण्यात आलं तत्कालीन राजांकडून. अन्य धर्मीयांचा प्रभाव असेल, काही असेल. हा सॉक्रेटिस अतिशय विद्वान, आत्ममग्न महात्मा. त्याचा एक शिष्य होता, त्याचंही नाव आपण ऐकून आहोत प्लेटो. आणि त्या प्लेटोचा एक शिष्य होता, त्याचंही नाव आपण ऐकून आहोत एरिस्टॉटल. ही परंपरा ग्रीक देशातली विचाराची. हा जो प्लेटो होता सॉक्रेटिसचा शिष्य, सॉक्रेटिसने स्वतःनी काही ग्रंथरचना केल्या नाहीत, काही केलं नाही. पण या प्लेटोनी आपल्या गुरूंनी आपल्याला दिलेलं तत्वज्ञान समाजाच्या तळागाळात पोचावं या उद्देशानं एक पाठशाळा काढली होती. त्या पाठशाळेमध्ये विद्यार्थी शिकत असत. प्लेटो त्यांना शिकवत असे. आणि एके दिवशी एका विद्यार्थ्याला, थोडक्यात सांगतो, एके दिवशी एका विद्यार्थ्याला गती म्हणजे काय हे तो प्लेटो समजावून सांगत होता. आणि काही केल्या त्या विद्यार्थ्याला ते कळत नव्हतं. गती, वस्तूला जी गती मिळते ती गती, मोशन, ज्याला शुद्ध मराठीमध्ये मोशन असं म्हणतात. ते हे कळतं हो, गती कळत नाही, त्याला काय करणार. मोशन म्हणलं की कळतं, आता त्याला कोण काय करणार. त्याला ते गती म्हणजे काय हे समजावून सांगत. पुष्कळ पद्धतीनं सांगितलं. विद्यार्थ्याला काही कळे ना. सांगितलं, कळलं का. विद्यार्थी म्हणाला, काही कळालं नाही गुरुजी. मग पुन्हा अजून दुसऱ्या, अजून तिसऱ्या, अजून चौथ्या पुष्कळ पद्धतीनं प्लेटोनी सांगितलं. विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये काही प्रकाश पडेल. त्याने त्याला समजावून सांगितलं की बाबा, एखाद्या जड पदार्थाला चेतनाने आपलं सामर्थ्य दिल्यानंतर त्या सामर्थ्याचा जो प्रभाव त्या जडाच्या ठिकाणी असतो तोपर्यंत त्या जडाची जी अवस्था असते तिला गती असं म्हणतात. विद्यार्थ्याला कळलं नाही. आपल्याला तरी किती जणांना कळलं, मला संशय. काय कुणाला माहिती गती म्हणजे काय. एखाद्या मुलाने, एखादा चेंडू आहे, त्याला लाथ मारल्यानंतर तो किती लांब जाईल. काय उत्तर देता याचं. एखाद्या चेंडूला लाथ मारल्यानंतर किती दूर जाईल हे आपल्याला आत्ता सांगता येणार नाही. लाथ मारणारा किती सामर्थ्यानं मारतो त्याच्यावरती अवलंबून. बरोबर आहे का. म्हणजे लाथ मारणारा आपल्या शरीरातली जेवढी शक्ती त्या जडाच्या ठिकाणी प्रवर्तित करतो त्या शक्तीचं आधान असेपर्यंत त्या जडालाची जी अवस्था असते तिला गती असं म्हणतात. सांगितलं, काही कळलं नाही. त्या प्लेटोचा एक गुरुबंधू होता, त्या सॉक्रेटिसचा एक शिष्य होता, त्याचं नाव होतं डेमोस्थेनेस. तोही असा विरक्त होता. तो काही पाठशाळेत राहायचा पण कुणाला शिकवायचा नाही, कुणाशी बोलायचा नाही. आत्ममग्नता, आत्मचिंतन करत बसलेला असायचा. आणि त्याच्या बसण्याची ठिकाणं अशी कुठं खोलीत बसला, कुठं असं नाही, एखाद्या पिपात बसायचा. तिथंच त्याचं चिंतन चालू असायचं. ते रस्त्यावर ते पाईप असतात ना मोठे ड्रेनेजचे, त्या मोठ्या पाईपामध्ये जाऊन बसायचा, तिथंच चिंतन. झाडावर जाऊन बसायचा, तिथंच चिंतन. जेवायला बसला की घास हातात, तसंच चिंतन चालू. असा विरक्त महात्मा, विदेही महात्मा होता तो डेमोस्थेनेस. तोही त्यांच्या बरोबर राहायचा. त्या प्लेटोनी आपल्या विद्यार्थ्याला गतीचे नाना पद्धतीने नियम समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्याला काही कळेना. काही काही विद्यार्थी मोठे डॅम्बिस असतात. काही जणांना कळतच नाही आणि काही जणांना कळू नाही ते दाखवत नाही तो. एका विद्यार्थ्याला गुरुजींनी शिकवला. आता पाठीवर काढणं म्हणजे काय अवघड आहे का. वर एक अर्धी वाटी, खाली एक अर्धी वाटी, एक आडवी रेख, एक उभी रेख, डोक्यावर एक रेख, संपला ना. एवढाच असतो. गुरुजींनी पहिल्या दिवशी शिकवला. विद्यार्थ्याला कळलं का. तो एक विद्यार्थी म्हणला, काही कळलं. 10-12 दिवस गेले. त्या विद्यार्थ्याने सांगितलं, मला अजून येत नाही. 15 दिवस गेले, गुरुजी शिकवतात हाताला धरून. विद्यार्थी म्हणतो, मला येतच नाही. शेवटी घरी जाताना त्याच्या मित्रांनी त्या विद्यार्थ्याला विचारलं, अरे बाबा, काढणं काही अवघड आहे काय. काही अवघड आहे काय. काही अवघड नाही काढणं. सगळी मुलं पुढे गेली आणि तू मागे अडकलास. अरे ल काढायचा आणि त्याला उभा करायचा म्हणजे होतो. आता ज्याला येत नाही त्याला ल येईल काय पुढचा. त्याने सांगितलं, तुला साधा काढता येत नाही, असा कसा मठ्ठ आहेस रे. त्या विद्यार्थ्याने सांगितलं, तुला कुणी सांगितलं मला येत नाही म्हणून. मला पहिल्याच दिवशी काढता येतो. पहिल्या दिवसापासून येतो. मग गुरुजींना का नाही सांगितलं, काढून दाखव पाठीवर. त्यांनी काढून दाखवला पाठीवर. तो म्हणाला, तुला काढता येतो. मित्र म्हणाला, तो पहिल्या दिवशी गुरुजींना सांगायचं ना, तुझ्यामुळे सगळे मागे अडकून पडले. तो म्हणाला, म्हणूनच सांगितलं नाही. म्हणे का. तो म्हणाला, गुरुजींना येतं म्हणून सांगितलं की ते आची भानगड मागे लावतात म्हणून. आता अशा विद्यार्थ्यांना काय कराल तुम्ही मला सांगा. प्लेटोच्या विद्यार्थ्याला खरंच कळत नव्हतं. अनेक पद्धतीनं सांगितलं, कळत नव्हतं. 3-4 तास त्याच्यावर गेल्यानंतर प्लेटोने डोक्याला हात लावला.
काय करावं, तुला कसं समजावून सांगू, माझ्याकडच्या युक्त्या संपल्या बाबा, तुला कळत कसं नाही, समजून घे ना. विद्यार्थी म्हणाला, विद्या ग्रहण करण्याकरता ऐकावं लागतं, मी ऐकतोय. विद्या ग्रहण करण्याकरता मन एकाकार झालं पाहिजे, मी करण्याचा प्रयत्न करतो. विद्या ग्रहण करण्याकरता शब्दाचा अर्थ कळावा लागतो, मला अर्थ कळतोय, पण काय करू, मला ती संकल्पनाच कळत नाहीये, गती म्हणजे काय. त्याच वेळेला नेमका तो डेमोस्थेनेस तिथून चालला होता. त्यांनी हे गुरु शिष्याचं भांडण बघितलं. तो जवळ गेला आणि प्लेटोला म्हणाला, काय भानगड काय. प्लेटो म्हणाला, अरे बघ ना बाबा, याला सकाळपासून 4 तास झाले समजावून सांगतोय, गती म्हणजे काय, याला गती कळत नाही. डेमोस्थेनेसने सांगितलं, अरे कळत नसेल तर दुसऱ्या पद्धतीनं सांगा. जोपर्यंत शिक्षकाला विद्यार्थ्याला सांगितलेलं तत्व कळत नाही तोपर्यंत त्याला समजावून सांगण्याचा धर्म शिक्षकाने सोडू नये. तू वेगळ्या पद्धतीनं सांग, अजून वेगळ्या पद्धतीनं सांग, काही प्रयोग करून दाखव. प्लेटोनी सांगितलं, सगळं करून झालंय पण याला गती म्हणजे काय कळत नाही. डेमोस्थेनेस म्हणाला, ठीक आहे, मी प्रयत्न करू काय. तो म्हणाला, तू कधी विद्यार्थ्याला शिकवलं नाहीस, कधी पाठशाळेत आला नाहीस, कधी कुणाचा वर्ग घेतला नाही, तू काय शिकवणार. तो म्हणला, प्रयत्न करून बघायला काय चाल, शिकव. शिकव, बघ तू प्रयत्न करून बघ, विद्यार्थ्याला कळलं तर चांगलीच गोष्ट आहे. डेमोस्थेनेस जवळ गेला, त्यांनी त्या विद्यार्थ्याला विचारलं, काय बाबा तुला गती. तो म्हणाला, गुरुजी खरंच मी लक्ष देण्याचा प्रयत्न करतोय, पण माझ्या बुद्धीमध्ये ते सामर्थ्य नाही, त्याला मी काय करू. तो काही माझा दोष आहे का, मला कळत नाहीये, मी काय करू. डेमोस्थेनेस म्हणाला, ठीक आहे, तुला गती म्हणजे काय समजून सांगायला घ्यायचंय ना, घ्यायचंय. यांनी सांगितलेलं कळत नाही ना, कळत नाही. डेमोस्थेनेसने काही केलं नाही महाराज. त्या विद्यार्थ्याचा हात धरला, त्याला फरा 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 ओढत 10 पावलं नेलं आणि त्याला सांगितलं, याला गती म्हणतात. संपलं ना. आधीच्या 4 तासामध्ये शब्दाच्या माध्यमातून सांगितलेलं ज्याला कळत नसतं त्याच्याकरता संत महात्म्यांना काही वेळेला कृती करावी लागते. अर्भकाचे साठी साठी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी. काय क्रिया करोनी दाविती अंगी, तैसे संत अंगी क्रिया करोनी दाविती. तसे संत महात्मे काही वेळेला क्रियेतून उपदेश करतात, काही वेळेला संत महात्मे विचारातून उपदेश करतात. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तुकोबाराय उपदेश करतात, विचार करा बाबा, विचार करणं आपला धर्म आहे. आपण मनुष्य आहोत. जर आपण मनुष्य जन्माला येऊन विचार न करू तर तुकोबारायच म्हणतात, जरा कडक भाषा आहे सांगतो, तुकोबारायच बोलतात, पूस नाही पायचारी मनुष्य परी कुत्रीती. जर विचार करत नसेल मनुष्य, मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. माणसाच्या रूपानं जनावरं वावरतायत असं म्हणावं लागेल. जर मानव योनीत येऊन आपण विचार करत नसू, ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत नसू तर हा जन्म वाया गेला. कारण ज्ञानम ही एको अधिको विशेषो ज्ञानेन ही ना पशुभिः समानः. तुकोबाराय बोलतात, काही नित्य नेमावीण अन्न खायतो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहेतो वृषभ. तुकोबारायांची भाषा आपण चिंतन करून पहा. काही वेळेला संत महात्मे आपल्याला सूचित करतात की तुम्ही मोठे झालात, तुम्हाला कळायला लागले, आता तरी तुम्ही विचार करा, विचार करा. विचाराचा काही उपदेश संत महात्मे आपल्याला करत असतात. विचार करा, सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता, सारते स्वभावता नित्य जाणे. ज्ञानोबाराय बोलतात नाही का,
विचार करत जा. काय परिणाम? विचारिता निरसले प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. आणि हे होण्याकरता पुन्हा विचार करा, म्हणून विचारोनी अहंकार सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे, आपुलीच स्वस्ती सहजे. आपण केली ज्ञानोबराय बोलतात. विचार करत जा बाबा, विचार करत जा. विचारा वाचून न पविजे समाधान, तुकोबारायांची भाषा. म्हणून काही वेळेला संत विचाराचा उपदेश करतात, पण ज्यांना शब्दाचा विचार कळत नाही त्याचा अर्थ असा की त्यांची बुद्धी शुद्ध नाही, ग्रहण करण्याचं सामर्थ्य नाही. मग त्यांना क्रियेमध्ये प्रवृत्त केलं पाहिजे, त्यांना काही आध्यात्मिक क्रिया सांगितल्या पाहिजेत. म्हणून संत महात्मे त्यांना क्रियेचा उपदेश करतात. जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाये, हात चालवया पाये, तव तू आपुले सोहित पाये, तव तू आपुले सोहित पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. तीर्थयात्रेला जा, तीर्थयात्रेला जाण्याने काही परिणाम होईल आणि मग तुला काही ज्ञान ग्रहण करण्याचं सामर्थ्य येईल. असा तीर्थयात्रेला जा म्हणून संत काही वेळेला उपदेश करतात. पण जो ज्ञानाचा अधिकारी आहे त्याला मात्र तीर्थयात्रेला जा म्हणत नाही. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांतिदया पाहुणा हरी करी. तिथं तीर्थयात्रेला जा म्हणत नाही, तीर्थयात्रेचा भाव ठेव एवढंच म्हणणं. म्हणून काही वेळेला कृतीचा उपदेश, काही वेळेला असं. आपण तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आपल्याला ठाऊक आहे. तुकोबाराय बोलतात, अवताराचं महत्व सांगतात. कशा करता? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता या. गंमत काय पहा, बोलिले जे ऋषी, मागे संत महात्मे जे बोलले तेच बोलायला आम्ही आलो. हा शब्द प्रधान, ज्ञान प्रधान विचाराचा उपदेश आहे. आणि साच भावे वर्ताया आलो, हे वर्तन करणं हा कृती प्रधान उपदेश आहे. हे करण्याकरता आम्ही आलो. तुकोबाराय बोल, वाचा बोलो वेद नीती, 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 वाचा बोलो
वाचा बोलो वेदनीती, आम्ही वेदनीती सांगू हा ज्ञानप्रधान उपदेश, आणि करू संती केले ते करू हा कृतीप्रधान उपदेश, असा ज्ञानप्रधान आणि कृतीप्रधान विचार संत महात्मे आपल्याला सांगतात. प्रस्तुत अभंगातून नाथ महाराजांनी आपल्याला विचारप्रधान उपदेश केला. काय आपण करायला पाहिजे, परमात्मा प्राप्ती करता आपण काय करायला पाहिजे याचा विचारप्रधान उपदेश नाथ महाराज या अभंगामध्ये करतात. या अभंगाची एक विवक्षित मांडणी आहे. हा विचार सांगताना नाथ महाराजांनी ज्या पद्धतीनं विचार या अभंगामध्ये मांडला, ज्या पद्धतीनं विलक्षण अशी रचना केली, तो अभंग पहिल्यांदा मी सोडवून देतो आणि पुढे चलतो. नाथ महाराजांनी विचारप्रधान उपदेश केला. विचार दोन पद्धतीचे असतात. ऐका, विचाराचे दोन प्रकार, एक प्रधान विचार असतो आणि दुसरा सहाय्यक विचार असतो. विचाराचे दोन प्रकार असतात, एक प्रधान विचार आणि एक सहाय्यक विचार. जे आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय, आपल्या जीवनामध्ये आपण ज्याला साध्य म्हणतो आहोत, त्या साध्याचं चिंतन करणं हा प्रधान विचार असतो. आणि ते साध्य प्राप्त करून घेण्याकरता आपल्याला काय काय करावं लागतं याचा विचार करणं हा सहाय्यक विचार असतो. विचार दोन पद्धतीचे असतात. एक विचार प्रधान विचार, दुसरा विचार सहाय्यक विचार. सहाय्यक विचारानं प्रधान विचार ग्रहण करायचा असतो. एका उदाहरण सांगतो मी आपल्याला छोटस. एखाद्या माणसाला निवडणुकीला उभं राहून निवडून यायचं, तर आपण निवडून आलं पाहिजे, मंत्री झालं पाहिजे असं दिवस रात्र त्याला वाटत राहतं. हा झाला प्रधान विचार. आणि मग निवडून येण्याकरता काय काय करावं लागतं हा झाला सहाय्यक विचार. मग त्याच्याकरता कार्य, म्हणजे तुम्ही वाईट अर्थानं काय घेताय मला कळत नाही, म्हणजे कार्यकर्ते कसे गोळा करावे लागतात, त्याच्याकरता लोकांच्या मनामध्ये स्थान कसं निर्माण करून घ्यावं लागतं, समाजोपयोगी काही कार्य कशी करावी लागतात, लोकांचे वैयक्तिक संबंध कसे वृद्धिंगत करावे लागतात, लोकांकरता म्हणून आपण काहीतरी करतो आहोत याची दिवस रात्र कशी जाहिरात करावी लागते, रात्री बेरात्री फिरून. आता तुम्ही तुमच्या मनात पुन्हा वाईट आलं असं, आपला आता ते बघण्याची दृष्टीच तशी झाली, त्याला काय करणार. रात्री बेरात्री फिरून लोकांच्या समस्या सोडवाव्या लागतात असं म्हणायचं होतं मला. तुम्ही कुठे गेलाय, 500 का 1000. मला ते सवय लागली ना एकदा की असं होतं. विचार सुद्धा दुसरे येत नाही. तो याच्यात आपला दोष नाही, त्यांचीच लायकी अशी झाली की याच्यापेक्षा दुसरे विचारच येत नाहीत समाजाच्या मनात. मोठं विचित्र काम झालं. मला लोकच असे आले आपल्या नशिबाला. तात्पर्य काय, तसं परब्रह्म प्राप्त आम्हाला झालं पाहिजे, हा परब्रह्म प्राप्तीचा विचार हा प्रधान विचार असतो. आणि ते परब्रह्म आपल्याला प्राप्त व्हावं याच्याकरता काय काय करावं लागेल याचं चिंतन करणं हा सहाय्यक विचार असतो. ऐका, हा सहाय्यक विचार 4 पद्धतीचा असतो. धावता विचार सांगतो. सहाय्यक विचार 4 पद्धतीचा असतो. अविरोध विचार, समन्वय विचार, साधन विचार आणि फल विचार. विठ्ठल विठ्ठल चार पद्धतीनं सहाय्यक विचार मांडला जातो, प्रधान विचार मांडला जातो. अविरोध विचार म्हणजे असा विचार की ज्या विचाराला कुणाचाही विरोध नसतो, आणि कुणालाही विरोध नसणारा विचार हा वेद विचार असतो. त्याच्याकरता वेदाचं चिंतन करून वेदाचं प्रमाण देऊन विचार मांडणं याला अविरोध विचार म्हणतात. आपल्या जीवनामध्ये अनेक पद्धतीची, आपल्याला पाहिजे असलेलं साध्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर अनेक पद्धतीची साधनं आपल्या जवळ असतात. ती सर्व साधनं आपल्याला तिथपर्यंत नेतीलच असं नाही, म्हणून त्याच्याकरता म्हणून सर्व साधनं हे एकत्रित आणून त्याचा काहीतरी समन्वयात्मक विचार करावा लागतो. तिथं तो विचार येतो, त्याला समन्वय विचार म्हणतात. तिसरा विचार साधन विचार, जे साधन आपल्या हातात येतं त्याचं अखंड चिंतन करत राहणं हा साधन विचार आहे. आणि आपलं फल आपल्याला कशा पद्धतीनं प्राप्त होईल याचा विचार झाल्यानंतर फलाच्या स्वरूपाचं चिंतन करणं हा झाला फल विचार. 4 पद्धतीनं नाथ महाराजांनी या अभंगामध्ये हे सगळे विचार सांगितलेत. तो अभंग 1-2 मिनिटांमध्ये मी आपल्याला सोडवतो आणि पुढे चालतो. नाथ महाराजांनी आपल्याला प्रधान विचार सांगितला. प्रधान विचार जर आत्मविचार असेल तर नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं हरिप्राप्तीसी उपाय. याच्यात हरिप्राप्ती हा प्रधान विचार. याच्यानंतर बाकीचे सहाय्यक विचार आहेत. त्या सहाय्यक विचारामध्ये अविरोध विचार, ज्याला कुणीही विरोध करू शकत नाही असं वेदाचं प्रमाण असेल
तर वेदाचं प्रमाण नाथ महाराजांनी दिलं. संतावीण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, इथं अविरोध विचार. कारण वेदाने सांगितलं की ते निश्चित झालं, वेदाने सांगितलं की तो शेवटचा शब्द झाला. आता पुढे विचार करण्याचं आपल्याला काही कारण नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, अर्जुना आपल्या कल्याणाचं ज्यांना चिंतन करायचंय त्यांनी वेदाचा निरोप काना आड करू नये. या कारणे पैपार्था जया आथी आपुली कृपा, तेणे वेदाची निरोपा आनन की जे. ज्ञानोबराय बोलतात, तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्य व्यवस्थित. गीता बोलते म्हणून वेदाचं प्रमाण हे सर्वश्रेष्ठ प्रमाण. ज्ञानोबारायांना तुम्ही आम्ही आई म्हणतो, नवल नाही, वेदाचं प्रमाण देऊन नाथ महाराजांनी सांगितलं, वेदशास्त्र देती ग्वाही. म्हणती ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाईला आई म्हणायला वेद कशाला, पण वेद सुद्धा ज्याला ज्ञानाबाईला आई म्हणतो त्याला आपण म्हणू, याच्यात नवल काय. विठ्ठला म्हणून वेदाचं प्रमाण देऊन नाथ महाराज सांगतात, संतावीण प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. इथं अविरोध विचार मानला पाहिजे. दुसरा समन्वयाचा विचार. परमात्मा प्राप्ती करता अनेक साधनं असताना त्या सर्व साधनांचा विचार न करता आपण थोडासा सर्व साधनांना एकत्रित केलं पाहिजे. म्हणून नाथ महाराज सांगतात, धरावे संताचे ते पाय, तेणे साधती साधने. अनेक साधने त्यामुळे साधली जातात, म्हणजे सर्व साधनांचा तिथं समन्वय होतो. हा समन्वय विचार नाथ महाराज सांगतात. तिसरा विचार साधन विचार. मग त्याच्याकरता सर्व साधनांचा समन्वय करून कोणतं साधन प्राप्त करून घेतलं, धरावे संताचे ते पाय, हा साधन विचार आहे. आणि फल विचार काय आहे, फल विचार एक आहे, हरिप्राप्तीसी उपाय. धरावे संताचे ते पाय, तेणे साधती साधने. फल काय त्याचं, तुटती भवाची बंधने. हे फल त्याच्यातून प्राप्त होतं. असा प्रधान आणि सहाय्यक विचारातून नाथ महाराजांनी हा विचार आपल्या समोर मांडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला विचार सांगितला आणि या विचारातून आपल्याला सांगितलं की तुम्हाला जर भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही संतांचे पाय धरले पाहिजेत. हा नाथ महाराजांचा प्रमुख विचार आहे. त्याचं महत्वाचं कारण हेच आहे की भगवत प्राप्ती, कोणी म्हणेल आम्हाला भगवत प्राप्ती नको, पण भगवत प्राप्ती नको असं म्हणणारा सरळ सरळ सुख नाकारत असतो. ऐका, या जगतामध्ये असा कोण माणूस आहे की ज्याला सुखाची अपेक्षा नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे तुकोबराय बोलतात. कुणाला दुःखाची अपेक्षा सांगा. अरे या जगतामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाला सुखाची अपेक्षा. कोणी या जगतामध्ये दुःख मागत नाही. आणि एक वाक्य बोलून पुढे जाईल, जर कुणी दुःख मागत असेल, ऐका, जर कुणी दुःख मागत असेल तर त्या दुःख मागण्याच्या मागे सुद्धा त्याच्या मनात हाच भाव असतो की लोकांनी म्हणावं, बघा हो गरीब बिचारा दुःख मागतोय, तो सहानुभूतीचं सुख मिळवण्याकरता दुःख मागत असतो. मी आपल्याला थोडी भूमिका वेगळी सांगतो. नाहीतर लोकांना आपल्या दुःखाचा गवगवा करण्याचं कारण नसतं. या जगात कुणाच्या जीवनात दुःख नाही मला सांगा ना. कुणाच्या जीवनात दुःख नाही. तुमच्या जीवनात सगळं सुखच भरलंय. अरे आमच्या जीवनात सुख भरलंय. कुणाच्या जीवनात सुख आहे सांगा ना. सगळ्यांच्याच जीवनात दुःख असतं. पण तुम्ही भेटलं की मी माझं दुःख उगाळायचं आणि मी भेटलं की तुम्ही तुमचं दुःख उगाळायचं आणि दोघांचंही उगाळणं कोळशाचंच असेल तर दोघांचंही दुःख एक होईल का वेगवेगळं होईल. मी तुम्हाला माझं दुःख का सांगावं तर तुम्ही एवढंच म्हणावं की बघा काय महाराज आहे तो, एवढं दुःख असूनही कीर्तन करतात, म्हणून मला पाकिटात 4 नोटा अजून जास्त घालाव्यात याच्याकरता मी तुम्हाला दुःख सांगतो. आणि तुम्ही मला का दुःख सांगता, माझ्याकडून तुम्हाला काही सहानुभूती मिळवायची असते. शेवटी दुःख मनुष्य उगाळतो त्याच्या मागे भूमिका सुखाचीच असते. अहो कुंतीनं भागवतामध्ये दुःखच मागितलं की नाही देवा, दुसरं काहीच मागितलं नाही. कुंती मातेला भगवंताने विचारलं, आत्या तुला काय पाहिजे बोल. कुंतीनं सांगितलं मागू कृष्णा माग, काय पाहिजे तुला. त्याने सांगितलं काही नको मला, मला एकच दे. माझ्या जीव विपदच संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात पुनर्भव दर्शनम. मला आमच्या जीवनात फक्त दुःख पाहिजे. भगवंतांनी सांगितलं कुंती कशा आत्या कशा करता दुःख मागतेस. कुंतीनं सांगितलेलं कारण सुखाचं हे मला सांगेल. कुंती माता एवढंच म्हणते की आमच्या पांडवांच्या जीवनात वारंवार दुःख यावं कृष्णा का,
कारण आम्हाला दुःख झालं की तू धावून येतोस आणि तू पुन्हा पुन्हा यावंस याच्याकरता आम्हाला दुःख प्राप्त करतो. आता हे कुंतीचं जे मागणं आहे, हे मागणं मला सांगा सुखा करता का दुःखा करताय? सुखा करता. कोणी दुःख मागत नाही, सगळ्यांना सुखाची अपेक्षा आहे आणि सुखाचा आश्रय परमात्म्याशिवाय दुसरा कोणी नाही. सर्व सुखाचे आगर. कितीतरी प्रमाण मी आपल्याला सांगेन, सुखरूप आईसे कोण तुझे वगैरे 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 अनंत प्रमाण. परमात्म्याशिवाय सुखाची अपेक्षा नाही महाराज. आपला तो एक देव करून घ्यावा, आपला तो एक देव करून घ्यावा, देविना जीवा सुख नोहे, सुख नोहे, देविना जीवा सुख नोहे. आपला तो एक देव करून घ्यावा, आपला देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. आपला तो देव घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. तुकोबाराय बोलतात, तुकोबारायांची भाषा. आपला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नो हे. मग सुख मिळवण्याकरता देव आपला करायचा, तर देव प्राप्ती करता काही साधनं केली पाहिजे. कारण आतापर्यंतच्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती करता साधन परंपरा स्वीकारणाऱ्यांना भगवत प्राप्ती झाल्याचं उदाहरण नाहीये. अनेकांनी वेगवेगळी साधनं केली. तुकोबारांनी स्वतःने म्हटलंय, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची. कुणाला साधनं प्राप्त झाली? प्रमाण देत नाही. निळोबारायांचं प्रसिद्ध प्रमाण आहे, अरे किती नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्या न पवती ओ याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटावो. निळोबाराय गमत सांगतात, आम्ही अनेक साधनं केली, पण त्या साधनांचा विचार आमच्या जीवनामध्ये फलद्रूप झाला नाही. याच्याकरता नाथ महाराज सांगतात, तुम्हाला हरिप्राप्ती करून घ्यायची आहे ना, मग मी तुम्हाला जो साधन सांगतो ते साधन करा. काही वेगळं. संत महात्मे काही वेळेला अनेक साधनांचा उपदेश करतात आणि काही वेळेला एकाच साधनावरचा आग्रह धरतात. मी आपल्याला थोडासा त्याचा समन्वय करून सांगतो आणि पुढे चालतो. काही वेळेला संत पुष्कळ सांगतात. तुकोबारायांनी काय ज्ञानाचा उपदेश केला नाही असं समजू नका. ज्ञानाचा उपदेश पुष्कळ केला नाही असं नाही. ब्रह्मज्ञान जरी होय उठा उठी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे, हे ज्ञानाचे उपदेश नाही, हे ज्ञानाचेच उपदेश तुकोबाराय करतात. काही वेळेला कर्माचा उपदेश केला, जसं आपण आता प्रमाण पाहून आलो की बाबा कर्म करा, अमुक करा, तमुक करा, काय जे काही करायचंय आपल्या वाट्याला आलेलं आहे ते आपण केलं पाहिजे, कर्माचा उपदेश. काही वेळेला तुकोबारायांनी योगाचा उपदेश केला, काही वेळेला भक्तीचा तर केला, हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. तुकोबारायांचं जीवित कार्य. त्या दृष्टीने जर विचार केला तर सर्व साधनांचा उपदेश संत महात्मे करतात. आणि काही वेळेला तुकोबाराय कोणती साधनं करू नका, एवढं एक नामस्मरण करत जा हे सांगतात. आता बाकीचं का हे असं संत त्याचं उत्तर देऊन जातो. जेव्हा आपल्या हातामध्ये कालावधी असतो, जेव्हा आपली बुद्धी ज्ञान ग्रहण करण्याच्या योग्यतेची असते, त्यावेळेला संत महात्मे अनेक साधनांचा उपदेश करतात. पण ज्या वेळेला हातातला वेळ संपलेला असतो, लोकांनी घोंगडी अंथरलेली असते, सरपणाची बैलगाडी तिकडे गेलेली असते, त्या वेळेला तुकोबाराय म्हणतात, आता ज्ञानाच्या मागे लागू नका, एकच करा, राम म्हणा, बस संपलं. फार उपदेश करत नाही. जेव्हा हातात कालावधी कमी आहे तेव्हा साधनाची एकरूपता संत सांगतात. आणि ज्या वेळेला हातामध्ये कालावधी आहे त्या वेळेला संत महात्मे साधनाचं वैविध्य सांगतात. नाथ महाराजांनी या अभंगामध्ये आपल्याला एक साधन सांगितलं. तुम्हाला परमात्मा प्राप्ती करून घ्यायची ना, मग मी तुम्हाला त्याचा उपाय सांगतो. काय करा? फार काही करू नका, ज्याच्यामुळे सर्व साधनं एकत्रित येतील असं साधन मी तुम्हाला सांगतो. ज्याच्यामुळे
ज्या साधनेमध्ये सर्व साधनांचा अंतर्भाव होतो ते साधन मी तुम्हाला सांगतो. दुसरं सांगत सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार हे सर्व साधनाचे साधनाचे सार असं सार मी तुम्हाला सांगतो. काय करा, तुम्हाला परमात्मा प्राप्ती करून घ्यायची आहे ना, कोणतंही साधन केलं तरी ते परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही ना, चिंता करू नका, मी साधन सांगतो. असं साधन की ज्या साधनामध्ये सर्व साधनांचा अंतर्भाव होतो. ऐका, मी अनेक वेळेला हे सांगत आलेलो आहे, पुन्हा सांगतो. एकदा सांगायचे काही मला लाज वाटत नाही, पुन्हा एकदा सांगतो. मानवी जीवनाची ही शोकांतिका आहे महाराज. ऐका, परमार्थ करणाऱ्या साधकाच्या जीवनाची ही शोकांतिका आहे की माणूस आपल्या जीवनाचा बहुतांश कालावधी कोणतं साधन करावं या विचारात घालवतो, आणि जेव्हा खरं साधन हातात येतं तेव्हा आयुष्य संपलेलं असतं. विठ्ठला विठ्ठला महाराजांनी आपल्याला सांगितलं, आम्ही तुम्हाला साधन सांगतो. वेगळ्या साधनाकडे जाऊ नका. साधन बुद्धिनिर्मित नसावं, साधन शास्त्रानं सांगितलेलं असावं, साधन संतांनी केलेलं असावं. असं साधन मी तुम्हाला सांगतो. काय साधन? नाथ महाराज सांग. नाथ महाराजांनी जर तुम्हाला हरिप्राप्ती करायची ना, मग मी तुम्हाला साधन सांगतो. अभंगाच्या पहिल्या हरिप्राप्ती हरिप्राप्ती हरि प्राप्ति से
संताचे ते पाय. संतांचे पाय धरा, कारण संतांचे पाय धरण्यामध्ये, संतांच्या चरणाचा आश्रय करण्यामध्ये बाकीच्या सर्व साधनांचा समन्वय होतो. आपल्याला मी एकेका वाक्यामध्ये सर्व साधनं संतांजवळ गेल्याने कशी प्राप्त होतात, एकेका वाक्यात एक एक प्रमाण देऊन पुढे चलतो, विस्तार करत नाही. अभंगाच्या शब्दाकडेही मला प्रवृत्त व्हायचंय. एकेका वाक्यामध्ये सांगतो मी. अहो, कर्म करायचं असेल तरी संतांकडेच गेलं पाहिजे. संतांकडे गेल्याशिवाय खरं कर्म कळत नाही. कर्म साधन करायचंय ना, संतांच्या जवळ जा, तर आपल्याला कर्म कळेल. कोण? ज्ञानोबा बोलतात. ज्ञानेश्वरी वाचा आपण. पै संता सवेवसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यसी येण्याचे सत्कर्मे, अशेष ही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपे. ज्ञानोबा चिंतन करतात. सत्कर्म कोणतं? संतांच्या चरणाजवळ बसून संत म्हणतील ते करणं, हेच सत्कर्म. कर्म या साधनाचा विचार करायचा झाला तरी संतांचे पाय धरा. ज्ञानाचा विचार करायचा झाला तर बोलूच नका. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, अति जैसे. संत शब्द वापरूनच बोलायचं झालं तर 4थ्या अध्यायामध्ये चला. ज्ञानोबारांनी अगदी स्पष्ट, सर्वांना कळेल, सर्वांना लवकर मुखोद्गत होतील अशा परिभाषेत सांगितलं. तुम्हाला ज्ञान पाहिजे ना, मग मी तुम्हाला मार्ग सांगतो, ऐका. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे, सर्वस्वेसी ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा वळगोनी, तनु मनु जीवे, चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसले, अंतःकरण बोधले, संकल्पा न ये. अंतःकरण संकल्पा न ये ऐसे बोधले व्हायचं असेल तर एकच काम केलं पाहिजे, संताया भजावे, सर्वस्वेसी. ज्ञानाकरता सुद्धा संतांकडेच जा. नाही, योगाचा विचार केला तरी संतांकडे जाऊ. योग प्राप्त करून घ्यायचा आहे ना, तर आम्ही तुम्हाला सांगतो, संतांकडे जा. गीता वाचा, 6वा अध्याय काढा, तत्रैकाग्रम मनः कृत्वा श्लोक काढा, त्याच्या खालची ज्ञानोबारांची पहिली ओवी वाचाव. पहिली ओवी ज्ञानोबा बोलतात, मग तेथ आपण एकाग्र करुणी अंतःकरण, करुणी सद्गुरु स्मरण, नमस्कारी जे. ज्ञानोबा बोलतात, अंतःकरणाची एकाग्रता सिद्ध व्हायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा सद्गुरु स्मरण करून नमस्कार करा. त्याच्याशिवाय अंतःकरण एकाग्र होणार नाही. आणि अंतःकरण एकाग्र होणं यालाच योग म्हणतात. योगच चित्तवृत्ती निरोधा. चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे योग असेल तर योगाची बरं, भक्तीची प्राप्ती करून घ्यायला तर संतांकडे गत्यंतरच नाही महाराज. आपण रोज सकाळी म्हणतो वासुदेवामध्ये, बाबा ममतानिशी अहंकार दाट, गुरुवचने फुटली पहाट, माता कोण भेटली, भक्ती भेटली बरवंट, जेणे मार्ग दाविला चोखटगा. पण कधी भक्ती माता, कधी बरवंट भेटते? बरवंट भक्ती कधी भेटेल? गुरुनी जर वाट दाखवली तरच ती भक्ती त्या वाटेवर आपल्याला भेटते. म्हणजे ज्ञाना करता, कर्मा करता, योगा करता, भक्ती करता नाथ महाराज सांगतात, एकच काम करा, धरावे संताचे ते पाय. तेवढं काम करा, तुम्हाला हरिप्राप्ती होईल, हे नाथ महाराज आपल्याला सांगतात. आता मी थोडासा शब्दाचा विचार करतो. नाथ महाराजांनी आपल्याला, माझ्या या नाथ महाराजांच्या या अभंगावर दोन शंका आहेत. त्या शंका सांगतो, त्याचं स्वरूप सांगतो, त्या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो आणि सेवा संपवतो. ऐका, दोन शंका. नाथ महाराज म्हणतात, हरिप्राप्ती करता संतांचे पाय धरा. बरोबर? आता मला सांगा, संतांचे पाय धरून जर हरिप्राप्ती होत असेल तर हरी हे झालं साध्य, आणि ते साध्य ज्याच्यामुळे प्राप्त करून घ्यायचे ते संतांचे पाय झाले साधन. बरोबर? परमात्मा साध्य, देव झाला साध्य, आणि संतांचे पाय झाले म्हणजे संत झाले साधन. बरोबर? आता मला प्रश्न असा विचारायचा आहे, आपला वारकरी संप्रदाय हा संतांना साधन म्हणेल का? नाही का? मग नाथ महाराज काय वेडे होते काय हे सांगा. आपला वारकरी संप्रदाय संतांना साधन म्हणेल? बरं, जाऊ द्या, मी आपल्याला थोडं वेगळं बोलतो. आपला वारकरी संप्रदाय देवापेक्षा संतांना प्रधान मानणारा संप्रदाय. आम्ही देवाला मानणार नाही, पण आम्ही संतांना मानू. मी आपल्याला गंमत सांगतो, उदाहरण आपल्या आयुष्यातलं उदाहरण, आपला अनुभव सांगतो मी आपल्या. अहो मला सांगा, ज्ञानोबाराय तुकोबारायांबरोबर चालत जाणारे सगळेच पांडुरंगाचं दर्शन घेतात का?
घेत नाहीत. का घेत नाहीत? गुडघे दुखतात हो, दुसरं काय कारण? आता मला हेच बोलायचंय, गुडघे दुखतात म्हणून पांडुरंगाचं दर्शन नको हे बरोबर आहे, पण तेच दुखणारे गुडघे घेऊन 250 किलोमीटर चालायची तयारी आहे का? कारण दुखरे गुडघे घेऊन ज्यांच्या बरोबर चालायचे ते ज्ञानोबा आहेत म्हणून, आणि तो पांडुरंग आहे म्हणून. साधा विचार आहे ना, लक्षात घ्या तुम्ही. आम्ही देवापेक्षा संतांना मानणारे आहोत. वारकरी संप्रदाय देवापेक्षा संतांना मानणार. बरोबर आहे? बरोबर आहे. किती उदाहरणं सांगू मी तुम्हाला. निळोबाराय तुकोबारायांच्या अनुग्रहाकरता बसले. 42 दिवसाचा उपवास झाला. आपल्याला प्रमाण माहिती आहे. 42 दिवसाचा निश्चक्र उपवास झाला आणि निळोबारायांचा उपवास बघून भगवान स्वतः प्रकट झाले. निळोबारांना सांगितलं, उघडा डोळे, मी आलोय. निळोबारांनी डोळे उघडून बघितलं, समोर कुणीतरी वेगळंच दिसतं. निळोबारांनी देवाला विचारलं, कोण आपण? अरे कोण म्हणजे? त्रैलोक्य साम्राज्याचा अधिपती आहे मी. निळोबाराय म्हणाले, बरं मग इथं कशा करता आलात? काय काम काढलं माझ्याकडे? तुमच्याकडे काम नाही, तुमचं काम आहे माझ्याकडे. म्हणे माझं काय काम आहे? देवाने सांगितलं तुम्ही चिंतन करत बसलात ना, म्हणून तुम्हाला दर्शन देण्याकरता आलो. निळोबारायने देवाला सांगितलं, देवा येथे तुझं लागी बोलाविले कोणी? प्रार्थिल्या वाचोनी आलासी का? निळा म्हणे आम्ही नोळखोच देवा, मग आम्ही करतो काय? तू कयाचा धावा करीत असे. आम्ही देवाला ओळखत नाही, पण आम्ही तुकोबारायांचा धावा करतो. देवापेक्षा संतांना प्राधान्य देणारा हा संप्रदाय, हा या संप्रदायातले नाथ महाराज आम्हाला सांगतात, हरिप्राप्ती करता संतांचे पाय धरा. संतांचे पाय साधन होईल का सांगा? बरं, मी आपल्याला अजून त्याच्यातली अडचण सांगतो. साधनेचं असं असतं महाराज, साधनेची गंमत अशी आहे की साधना एकदा फलद्रूप झाली आणि त्या साधनेने आपल्याला साध्यापर्यंत नेलं की ते साधन मागे पडत असतं. तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसे. ज्ञानोबाराय बोलतात ना, ऐका मी आपल्याला सांगतो. आपल्याला पंढरपूरला जायचंय, एसटी न गेलात, एसटी झालं साधन आणि पंढरपूर झालं साध्य झालं. आता मला सांगा, पंढरपूरला गेल्यावर आपल्या धर्मशाळेतल्या खोलीत वळकटीवर बसून तुम्ही कधी विचार केलाय का, एसटी पंक्चर झाली असेल का फेल झाली असेल? परत फिरली असेल का मुक्कामाला थांबली असेल? माझ्या जागेवर कोण बसला असेल? बसणाऱ्याने माझ्या जागेवर घाणतर केली नसेल ना? अरे जाऊ द्या बाबा, राहिली काय, गेली काय, काही झालं काय, मला पंढरपूर प्राप्त झालं ना, एसटीचा माझा संबंध संपला. तसं संतांच्या चरणाचा आश्रय करून जर देव प्राप्त झाला, तर देव प्राप्त झाल्यानंतर संतांचे चरण टाकून द्यायचे. असा अर्थ होईल की नाही? जर साधन मानलं तर, साधन मानलं तर असा अर्थ होईल की नाही? मग नाथ महाराज असं का म्हणतात की हरिप्राप्तीला संतांचे पाय हे साधन? एक. दुसरी शंका सांग. दुसरी शंका मला सांगा, साध्य साधनामध्ये साध्य मोठं असतं का साधन? मोठं म्हणजे मूल्यवान या अर्थाने सांगा. साध्य मूल्यवान असतं. साध्य जर मूल्यवान असेल आणि साधन जर कमी किमतीचं असेल, तर कमी किमतीच्या पायाजवळ मोठा बसेल हे शक्य आहे का? ऐका, नाथ महाराजांचे शब्द काय? हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरा म्हणजे संतांच्या पायाजवळ हरी आहे हे मान्य करावं लागेल की नाही? मग संतांच्या पायाजवळ हरी असेल का संतांच्या डोक्यावर हरी असेल? कोण कुणाच्या पायाजवळ असेल मला सांगा ना. साध्य जर व्यापक असेल, साधन जर कमी किमतीचं असेल, बरं जाऊ दे, आता हे सगळे गोंधळ सोडून द्या. मी आपल्याला सरळ विचारतो, या उदाहरणाचा सरळ सरळ अर्थ घेऊ नका तिकडं, पण मी उदाहरण म्हणून सांगतो, गंमत म्हणूनच उदाहरण घ्या. मला सांगा, मालकाचं कुत्र मालकाच्या डोक्यावर बसतं का पायाजवळ? बरोबर आहे का? बघा, आता काही काही मालक असतील बाबा, मला त्याच्याबद्दलही काही म्हणायचं नाही, पण कुत्र्याने मालकाच्या पायाजवळ बसावं का डोक्याजवळ? पायाजवळ. का? कारण ते कुत्र आहे म्हणून, घर रक्षण करणारं साधन आहे म्हणून पायाजवळ बसावं, मान्य आहे. आता दुसरं उदाहरण सांगतो, बायकोनी नवऱ्याच्या पायाजवळ बसावं. कुठं बसावं? तुम्ही सिद्धांत सांगू नका, अनुभव सांगा. हो, सिद्धांत कसले सांगता मला तुम्ही? अनुभव सांगा. सिद्धांत सांगू नका मला, मी पुढचा आहे त्याच्यातला. मला अनुभव सांगा. पायाजवळ का डोक्यावर? पायाजवळ का डोक्यावर? डोक्यावर. मान्य आहे, सगळ्यांचा अनुभव सारखा असतो,
मला वाटलं आमच्या मराठवाड्यातच असं असेल, तुमचंही तसंच आहे. चांगली गोष्ट, चांगलं आहे. डोक्यावर बसवून घेणं हेच महत्वाचं आहे, आनंदाची गोष्ट आहे. मला का बोलायचं आहे ऐका. अहो, जे कमी मूल्याचं असतं त्याच्या पायाजवळ जास्त मूल्याची वस्तू असेल कशी, मला सांगा. असू शकत नाही. मग नाथ महाराजांनी असं का म्हणावं की हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. पायाजवळ हरिप्राप्ती, संतांच्या पायाजवळ परमात्मा. अरे संतांनी देवाला मस्तकावर धारण केलं, पायाजवळ नाही. पायाजवळ नाही. मग नाथ महाराजांनी असं का म्हटलं का अजून सांगतो ऐका. हे माझ्या 2च शंका आहेत, याचंच निराकरण मला करायचं. आता या शंकांचं तात्विक रूप सांगतो मी. थोडीशी झोप येईल आपल्याला, पण ऐका. रात्रीची वेळ आहे, पण तत्वज्ञान असलं तरी ऐका, थोडंसं ते महत्वाचंही आहे. काय असतं वेदांताचा नियम म्हणून मी आपल्याला सांगतो. वेदांताचा नियम सांगतो. काय असतं, ज्या 2 पदार्थामध्ये मुख्य सामानाधिकरण्य असतं त्या 2 पदार्थामध्ये साध्य साधन भाव बघायचा नसतो. ऐका, मी जी पहिली शंका आपल्याला सांगितली होती त्या शंकेचं तात्विक रूप मी आपल्याला सांगतो. ज्या 2 पदार्थांमध्ये मुख्य सामानाधिकरण्य असतं त्या पदार्थांमध्ये साध्य साधन भाव बघायचा नाही. आता ते मुख्य सामानाधिकरण्य बाध सामानाधिकरण्य ते भानगड काय ते सांगावं लागेल. असं आहे, सोप्या शब्दात सांगतो. सिद्धांत तर सांगतोच मी आपल्याला, पण सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका, थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून बोलतो. काय असतं, जी 2 पद ऐका, जी 2 पद ज्या 2 वस्तू समान सत्तेत आणि समान सामर्थ्याच्या समान स्वरूपाच्या असूनही जी 2 पद त्या 2 पदार्थाचं भिन्न रूपानं दिग्दर्शन करतात तिथं मुख्य सामानाधिकरण्य असतं. आणि बाध सामानाधिकरण्य कशाला म्हणायचं, एका विभक्तीच्या बलानं जी 2 पद ज्या 2 भिन्न पदार्थांचा एकरूपानं निर्देश करतात तिथं बाध सामानाधिकरण्य असतं. आली झोप. आता ऐका, आता पुढचं बोलतो ऐका. उदाहरणाने सांगतो मी आपल्याला. जे 2 एकच आहेत त्यांना वेगळं दाखवणं हे मुख्य सामानाधिकरण्य असतं, आणि जे 2 वेगळेच आहेत त्यांना एक दाखवणं हे बाध सामानाधिकरण्य असतं. संपलं. एवढंच आहे, अवघड करून घ्यायचं कारण नाही, सोपं मी आपल्याला सांगतो. ज्या 2 गोष्टी स्वरूपात एक आहेत त्या 2 गोष्टींना स्वतंत्रतेनं दाखवणं हे मुख्य सामानाधिकरण्य असतं, आणि जिथं मुख्य सामानाधिकरण्य असतं तिथं साध्य साधन भाव लागू पडत नाही. आता मला बोलायचं आहे असं, संत आणि परमात्मा हे 2 एक आहेत का वेगळे आहेत हा प्रश्न आहे. विठ्ठला विठ्ठला वरून वेगळे दिसतात हो, आतून वेगळे आहेत का सांगा ना. ज्ञानोबाराय भगवंताच्या मुखातून बोलतात, ज्ञानेश्वरी वाचा आपण. तया आम्हा परस्परे बाहेर नामाचीच अंतरे, आतून आतुवट वस्तू विचारे मी ते चिते. ज्ञानोबारायांचं देवते संत देवते संत देवते संत देवते देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते देवते संत देवते संत देवते संत देवते निमित्त त्या प्रतिमा निमित्त भावे हे निमित्त प्रतिमा प्रतिमा देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत आणि परमात्मा यांच्यामध्ये जर भेद नसेल तर त्यांच्यामध्ये साध्य साधन भाव मानता येणार नाही, आणि साध्य साधन भाव जर मानता येणार नाही हा नियम आहे, तर नाथ महाराजांनी हरिप्राप्तीचा उपाय म्हणून संत का सांगावेत
हा प्रश्न आहे. विठ्ठला विठ्ठल दुसरी शंका मी सांगितली होती, त्याचंही तात्विक रूप मी आपल्याला सांगतो. सिद्धांत असा आहे, दुसरा सिद्धांत सांगतो. सिद्धांत असा आहे की ज्या दोघांच्या ठिकाणी परस्पराश्रयित्व असतं तिथं साध्य साधन भाव मानू नये. परस्पराश्रयित्व म्हणजे काय? एकामुळे दुसऱ्याचं, दुसऱ्यामुळे पहिल्याचं जर अस्तित्व स्वीकारावं लागत असेल तर तिथं साध्य साधन भाव मानू नये. संत आणि परमात्मा यांच्यामुळे संतांची कृपा झाल्याशिवाय परमात्मा प्राप्त होत नाही. मी कितीतरी आपल्याला अशी उदाहरणं सांगेन की जिथं तुकोबारायांनी हे चिंतन केलं. कितीतरी उदाहरण. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांच्या कृपेशिवाय परमात्मा प्राप्त होत नाही. आणि दुसरं चिंतन मी सांगतो, परमात्म्याच्या कृपेशिवाय संत प्राप्त होत. बहु अवघड परी जगजेठी करुणा केली तरच बहु अवघड संत भेटी होते. बरोबर आहे. म्हणजे संतांच्या कृपेशिवाय देव नाही आणि देवाच्या कृपेशिवाय संत. संत संगती देई चरण सेवा, संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा, हा तुझा विसर न पडावा, हाची भाव माझी जीवा, हाची भाव माझा जीवा, पुरवी देवा मनोरथ, पुरवी देवा हरी, पुरवी देवा मनोरथ, पुरवी देवा मनोरथ. तुकोबाराय बोलतात देवाजवळ प्रार्थना करताना एकाच चरणामध्ये साध्य साधन भाव, परस्पराश्रयित्व दाखवतो. तुकोबारायने देवाजवळ प्रार्थना केली. देवासमोर तुकोबाराय उभे आहेत आणि तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा एक मागणं पूर्ण करा. काय पाहिजे? संत संगती देई चरण सेवा. आम्हाला संतांची संगती द्या. कुणाजवळ मागतात? कुणाजवळ मागतात? देवाजवळ. आणि काय मागतात? संत संगती. संत संगती देवाजवळ मागतात म्हणजे संत संगती देणारा देव आहे. म्हणजे देणारा देव असल्यामुळे देव झाला साधन आणि मागितलेली संत संगती हे झालं साध्य. बरोबर. संत संगती हे झालं साध्य आणि देणारा देव तो झाला साधन. देवाने विचारलं तुकोबाराय संत संगती पाहिजे? पाहिजे. देवाने विचारलं कशा करता पाहिजे? कशा करता संत संगती पाहिजे? तुकोबारायने सांगितलं काही कारण नाही देवा, एकच कारण आहे, जेणे हा तुझा विसर न पडावा. संत संगतीमुळे तुझा विसर पडू नये. म्हणजे संत संगती हे देवाला न विसरवण्याचं झालं साधन आणि देव झाला साध्य. बरोबर. आधीच्या चरणामध्ये देव होता संत संगती देणारं साधन आणि संत संगती होती साध्य. आणि नंतरच्या चरणामध्ये संत झाले साधन आणि देव झाला साध्य. मग संत आणि परमात्मा या दोघांमध्ये जर असा परस्पराश्रयित्व भाव असेल तर त्या दोघांमध्ये साध्य साधन भाव मानता येणार नाही. विठ्ठला विठ्ठला तरी सुद्धा नाथ महाराज भगवंतात आपल्या सगळ्यांना उपदेश करतात. भगवंताच्या प्राप्तीचा एकमात्र उपाय मी तुम्हाला सांगतो. काय करा? हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरा. त्या संतांच्या पाय धरण्यामध्येच तुम्हाला हरिप्राप्ती होते. हे नाथ महाराजांचं तरीही ठासून सांगणं आहे. विठ्ठला विठ्ठला जीवनामध्ये होतो. अनेक ठिकाणी संत महात्म्यांनी त्याचं चिंतन, विशेषतः तुकोबारायांनी फार चिंतन केलंय. फार चिंतन. एक प्रकार नाही. संतांच्या पायाचं सामर्थ्य, संतांच्या पायाजवळ काय मिळतं, किती प्रमाण देऊ? एक प्रमाण देऊन जातो फक्त. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो पाय धरा, पायी मिठी पडली परिणाम त्याचा. किती तुकोबारायांनी सुंदर
संदेहाची सुटली गाठी, 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 झालो पोटी शीतळ, झालो पोटी शीतळ, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ, झालो पोटी शीतळ, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी. तुकोबाराय बोलतात, संतांचे पाय धरण्याचा हा परिणाम आहे. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, एक काम करा, हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. पण संतांचे पाय धरणं आणि हरिप्राप्ती होणं याच्यातला साध्य साधन कार्यकारण भाव नेमका काय मानता येईल, कसं असं होईल, संतांचे पाय साधन कसे होतील, आणि जर साधन मानले तर संतांच्या पायाजवळ परमात्मा कसा प्राप्त होईल. नाथ महाराजांच्या हरिप्राप्तीच्या उपायाला संतांचे पाय धरणं याचा नेमका अर्थ काय करायचा, याचे 3 अर्थ मी फक्त धावतं चिंतन आपल्याला सांगतो. एक फक्त छोटीशी कथा सांगतो. एकदा आपण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू. थोडासा विचार 3 अर्थानं मी त्याचा विचार सांगतो आणि माझी सेवा संपवतो. ज्यांना ज्यांना हात दिलेत, ज्यांना ज्यांना देवानी तोंड दिलंय, त्या सर्वांच्या चरणावर डोकं ठेवून माझी विनंती आहे, भगवंताचं नामस्मरण करा. ज्यांना ज्यांना हात दिले नाहीत, तोंड दिलं नाही आणि डोकं दिलं नाही, त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण आपल्याला जर हे माहिती आहे की भगवंताच्या नामचिंतनानं जीवनाचं कल्याण होतं, तर आपल्या सर्वांना विनंती आहे, भगवंताचं नामचिंतन करा. विठोबा कुमार
ऐसीसी उपाय धरावे संताचे ते पाय, तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. संत श्रेष्ठ श्रीनाथ महाराज आपल्याला या अभंगामधून परमात्म प्राप्तीचा, जीवनाच्या धन्यतेचा विचार सांगतात. तो विचार का आहे, नाथ महाराजांनी तो विचाराच्या रूपात कसा मांडला, आणि त्या विचारावर दोन शंका आपण पूर्वार्धामध्ये उपस्थित केल्या आहेत. त्या दोन शंकांचं फक्त आता कोणती पुनरुक्ती न करता त्याचं उत्तर थोडक्यामध्ये देतो आणि विषय संपवतो. तुकाराम महाराज, नाथ महाराजांनी आपल्याला या अभंगामध्ये जो विचार सांगितला, संतांना साधन कसं म्हणायचं आणि परमात्म्याला साध्य कसं म्हणायचं. मी संतांच्या बाजूनी भूमिका आपल्याला सांगितली, परमात्म्याच्या बाजूची भूमिका वेगळी आहे. कारण परमात्म्याला जर साध्य म्हणायचं ठरलं तर साध्य हे मिळवावं लागतं. परमात्मा मिळवावा लागतो का मिळालाय? मिळवावा लागतो असं जर म्हणणं असेल तर तुमचं चुकलंय. परमात्मा मिळवावा लागत नाही. सर्वस्यच्या हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो. गीता बोलते सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगा मी ईश्वर सर्वभूतानाम हृद्देश अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूताने यंत्रारूढाने. सर्वभूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला असे जो. अहो मी आपल्याला किती एक साधं चिंतन मी आपल्याला सांगतो. आता तुम्ही ज्ञानेश्वरीचं गाथ्याचं पारायण करतात ना, गाथ्याचं पारायण होतं ना, मी आपल्याला जाहीर सांगतो, कीर्तनामध्ये जाहीर सांगतो, हे असं गाथा वाचून भगवंताची प्राप्ती होत नाही. जाहीर विधान आहे. दगड मारा, चपला फेकून मारा, काही करा, पण जाहीर मी आपल्याला सांगतो, ज्ञानेश्वरीन गाथा वाचून भगवंताची प्राप्ती होत नसते. जरा धक्कादायक विधान आहे, पण वस्तुस्थिती असं ज्ञानेश्वरीन गाथा वाचून कुठे देवाची प्राप्ती होते काय? असं होत नसतं. मग ज्ञानेश्वरी गाथा वाचावी की वाचू नये? वाचावी. मग जर भगवंताची प्राप्ती होतच नाही तर गाथ्याचं पारायण का करावं? गाथा पारायण केल्याने देव भेटतो काय? कुणाला भेटलाय? किती वाचक बसले? 5,000 10,000 काही वाचक बसले असतील की नाही? मग एवढ्या वाचकांपैकी एकाला तरी गाथा पारायणाची समाप्ती झाल्याबरोबर पांडुरंगाचं दर्शन झालंय काय? आणि मग कशा करता 7 दिवस घालवले? असं गाथ्याचं पारायण करून देवाची प्राप्ती होत नसते. मग गाथा वाचून देव मिळत नसतो, गाथा वाचून मिळालेला देव कळत असतो, म्हणून गाथा वाचायचा असतो. गाथा वाचून देव मिळत नाही हो, देव मिळालेलाच आहे, आम्हाला कळत नाही, ही आमची अडचण. ज्ञानेश्वरीच्या चिंतनानं भगवंताची प्राप्ती होत नाही, प्राप्त झालेल्या भगवंताचं ज्ञान होतं. गाथा वाचून नव्यानं देव मिळत नाही, मिळालेला देव कळावा याच्याकरता गाथ्याचं चिंतन करावं लागतं. भगवान नित्य प्राप्त आहे, भगवंताला साध्य तरी कसं म्हणताय? साध्य हे नव्यानं मिळवावं लागतं. जे जीवनात नसावं आणि नव्यानं मिळवावं तर ते साध्य होईल. परमात्मा साध्य आहे का? आणि परमात्मा साध्य नसेल तर संत साधन होतील का? विचार आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी त्याची उत्तरं देऊन जातो, 1-2-3 उत्तरं देईन. मी म्हणालोय संतांच्या पायाजवळ परमात्म्याची प्राप्ती होते असं नाथ महाराज बोलतात. पायाजवळ देव कसा भेटेल? धरावे संताचे ते पाय असं म्हटलंय ना. मग पायाजवळ भगवंताची प्राप्ती कशी होईल? त्याचं उत्तर मी आपल्याला पहिलं उत्तर सोपं देऊन जातो वेदांताच्या परिभाषेत. वेदांतामध्ये पाय शब्दाचा अर्थ स्वरूप असा आहे. चरण या शब्दाला वेदांतामध्ये स्वरूप असा अर्थ आहे. चरण म्हणजे स्वरूप. उत्तमानाम स्वरूपम ही पाद शब्देन भण्यते असा त्याचा धातुपाठ आहे. म्हणजे पाय शब्दाचा अर्थ स्वरूप असा आहे. मी उदाहरण देतो आपल्याला सगळ्यांना माहिती असणारा अभंग, गाथ्यातला पहिला अभंग. सम चरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो तुकोबराय प्रार्थना करतात. समचरण म्हणजे काय? एका विटेवर परमात्मा उभा आहे म्हणून समपातळी चरण आहेत म्हणून समचरण नाही. त्याचे चरण म्हणजे त्याचं स्वरूप सर्वांच्या ठिकाणी समानत्वानं व्यापून राहिलं म्हणून तो समचरण. समचरण शब्दाचा अर्थ काय करता पहा. समचरण, चरण शब्दाचा अर्थ स्वरूप आहे. म्हणजे संतांच्या पायाला मिठी मारणं म्हणजे संतांच्या स्वरूपामध्ये लीन झालो तर तिथंच भगवंताची प्राप्ती होते. कारण संत आणि परमात्मा वेगळे नाहीत म्हणून. विठ्ठला विठ्ठला दुसरा विचार सांगतो त्याच्यात. दुसरा विचार सांग काय? संतांच्या शब्दांचे अर्थ लावताना
प्रत्येक वेळेला त्याची लक्षणा करूनच त्याच्यातून चांगले अर्थ निष्पन्न होतात असा नियम नाही. ऐका, संतांच्या शब्दाची प्रत्येक वेळेला लक्षणाच करावी लागते असं नाही. संतांच्या शब्दाचा विचार करताना वाच्यार्थानं सुद्धा आनंद मिळत असतो. वाच्यार्थाचा सुद्धा अर्थ लावता आला पाहिजे. प्रत्येक वेळेला लक्षणेने वेगळाच तात्विक अर्थ सांगावा अशी आवश्यकता नसते. अरे संतांच्या मुखातून जे बाहेर पडलंय त्या शब्दाला काही मूल्य आहे का नाही मला सांगा. मी आपल्याला छोटस प्रमाण सांगतो. मला सांगा, आपल्याला माहिती असणारा अभंग पुन्हा सांगतो. मोडोनिया वाटा, काय शब्द आहे पुढचा? सूक्ष्म दुस्तर. बरोबर. सूक्ष्म शब्दाचा अर्थ काय होतो? सूक्ष्म असाच होतो की नाही? सूक्ष्म शब्दाचा अर्थ सूक्ष्म असाच होतो की नाही? सूक्ष्म शब्दाचा कीर्तनात अर्थ सांगताना सूक्ष्म असा सांगा, पण प्रमाण म्हणून देताना मोडोनिया वाटा सूक्ष्म असंच म्हणावं लागेल, कारण तुकाराम महाराजांच्या तोंडून तसंच बाहेर पडलंय. म्हणून प्रमाणात आपल्याला बदल करता येत नाही. हा, त्याच्या अर्थाच्या दृष्टीने आपली बुद्धी जेवढी मदत करते तेवढी वेगवेगळे अर्थ सांगा ना, काही प्रश्न नाही त्याचा. पण संतांच्या मुखातून जो शब्द ज्या रूपात बाहेर पडला त्या रूपातच आपण स्वीकारला पाहिजे. त्या शब्दामध्ये बदल करण्याचा अधिकार प्रत्यक्ष परमात्म्यालाही असू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला. नाथ महाराज जर म्हणत असतील की हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, तर संतांचे पाय धरा. इथं आपण पाय शब्दाचा अर्थ करताना आपल्या कानावर पाय शब्द पडल्याबरोबर आपल्याला काय कळलं? पाय म्हणजे पाय ज्याच्यावर आपण उभे राहतो. पाय म्हणजे हे कर्मेंद्रिय, यालाच पाय म्हणतात. संतांचे प्रत्यक्ष पाय धरा तरच तुम्हाला हरिप्राप्ती होईल. मग पायाजवळ परमात्मा राहतो का? याचं उत्तर मी आपल्याला देतो. संतांच्या पायाजवळच देवाचं खरं स्थान आहे. उदाहरण आहे माझ्याकडे, त्याला प्रमाण आहे. मी काही माझ्या मनाचं बोलतोय असं समजू नका. संतांचे पाय धरले तर त्या पायाजवळ नाही, पायाखाली परमात्मा सापडतो. काय सांगू मी आपल्याला? पायाखाली. प्रमाण देतो मी आपल्याला, महाभारतातलं प्रमाण आहे, माझं नाही तुकोबारांनी दिलेलं आहे. सत्यभामा दान करी उदूर नाही अंधकारी, सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. भामा दान करी आईची अंधारी, सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. सेवकाच्या पादुका शिरी धरोनी चाले. तुकोबाराय वर्णन करतात. ऐका, काय झालं? एके दिवशी नारद महर्षी भगवंताला भेटण्याकरता म्हणून द्वारकेत आले. गंमत, भगवंताचं दर्शन घ्यावं या उद्देशानं नारद महर्षी द्वारकेत आले. आणि भगवंताकडे जरा गर्दी आहे असं म्हणून आधी आपण आईसाहेबांचं दर्शन घेऊ म्हणून जाताना सत्यभामा मातेचा महाल लागला. सत्यभामा मातेच्या महालामध्ये गेले. आईसाहेबांचं दर्शन घेतलं. आईसाहेब मोठ्या सचिंत, चेहऱ्यावर चिंता दाटून आलेली, लक्ष नाही, आढ्याकडे एकटक बघत, कपाळावर घामाचे थेंब जमा झालेले, कपाळावर आठ्या जमा झालेल्या, डोक्याला हात लावून आईसाहेब पलंगावर बसलेल्या. नारद महर्षींनी नमस्कार केला तरी आईसाहेबांचं लक्ष गेलं नाही, भानावरच नव्हते. नारदांना मोठं आश्चर्य वाटलं. आईसाहेबांना चिंता पडावी असं कसं व्हावं? हे बरोबर नाही. आईसाहेबांना कशी चिंता? ऐरवी तरी माझी भक्त आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. ज्ञानोबाराय चिंतन करतात. अरे भगवंताच्या भक्ताला काय संसाराची चिंता? अरे तयाच्या कुळीची चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. ज्ञानोबाराय बोलतात. आईसाहेबांना कुठे चिंता असावी? अरे एखाद्या श्रीमंत माणसाची बायको दुसऱ्याच्या दारामध्ये माय भिक्षावाडा करील काय? समर्थाची कांता कोरांना मागे, भिक्षा मागेल. आईसाहेबांना चिंता वाटावी. नारद महर्षी जवळ गेले. नारद महर्षींनी आईसाहेबांच्या पायाला हात लावल्या बरोबर आईसाहेब भानावर आले. अरे नारदा, तुम्ही आलात? कधी आला? नारदांनी सांगितलं, मगाशीच आलो आईसाहेब, पण तुमच्या चेहऱ्यावर चिंता दिसते, कपाळावर घामाचे थेंब आहे, कसली एवढी चिंता तुम्हाला लागली? आईसाहेबांनी सांगितलं, काय सांगू नारदा तुम्हाला,
कसली? अहो सांगा म्हणे, चिंता सांगा काय असेल, दुःख बोलल्याने मोकळं होतं. बोला काहीतरी मनात असेल ते बोलून टाका. काय दुःख आहे सांगा मला, मी प्रयत्न करतो. सांगा काय असेल ते. आईसाहेबांनी सांगितलं, नारदा एक फार मोठं दुःख मनात आहे. म्हणे सांगा कशाची चिंता आहे? आईसाहेब म्हणाले, नारदा चिंतेचा विषय असा आहे की या जन्मी मला भगवान श्रीकृष्ण पती म्हणून मिळालेत. आताची चिंता नाही, सध्याच्या या जन्माची. पण पुढच्या जन्मी हाच पती मिळेल, याला काय करू? नाही मिळाला तर केवढी चिंता. भगवान श्रीकृष्ण हेच जर पुढच्या जन्मी मला पती म्हणून नाही मिळाले तर कसं राहू मी, काय करू? मोठी चिंता निर्माण झाली. मग पुढच्या जन्मी भगवान श्रीकृष्ण पती मिळावेत असं वाटत असेल, काय करा? नारद महर्षी म्हणाले, एवढीच चिंता होय आईसाहेब? मला वाटलं काय गहन प्रश्न निर्माण झाला. काय गहन प्रश्न? काही चिंता करू नका, मी तुम्हाला उपाय सांगतो. म्हणे काय करू? पुढच्या जन्मी हाच पती मिळायचा असेल तर काय करू? नारदांनी वडाला दोरे गुंडाळा असं सांगितलं नाही. ज्येष्ठ पौर्णिमेला वडाला दोरे गुंडाळा असं नारद महर्षी बोलले नाहीत. नारद महर्षीने सांगितलं, आईसाहेब पुढच्या जन्मी हाच पती मिळायचा असेल तर माझ्याकडे एक उपाय. म्हणे काय उपाय? नारदाने सांगितलं, काही नाही, पुढच्या जन्मी जी वस्तू आपल्याला मिळावी वाटते ती या जन्मी दान करावी. पुढच्या जन्मी जर आपल्याला खूप अन्न मिळावं वाटत असेल तर या जन्मी अन्नदान केलं पाहिजे. पुढच्या जन्मी चांगले कपडे मिळावेत वाटत असतील तर या जन्मी आपण कपड्याचं दान वस्त्रदान केलं पाहिजे. पुढच्या जन्मी आपल्याला अधिक, नामदेवरायांनी पुष्कळ वर्णन केलंय, त्याचं गाथ्यात बघून घ्या. सुवर्णदानाने काय कांती प्राप्त होते, अन्नदानाने काय होतं, वस्त्रदानाने काय, नामदेवरायांनी पुष्कळ सगळं सांग. पुढच्या जन्मी आपल्याला जे मिळवायचं असतं ते या जन्मी दान करावं. आईसाहेब म्हणाले, असं पुढच्या जन्मी हाच नवरा पाहिजे म्हणून या जन्मी नवऱ्याचं दान करता न यायला काय झालं? दान, नवऱ्याचं दान करता येतं. आईसाहेब म्हणाले, ते ठीक आहे नारदा, पण मी दान करायलाही तयार आहे, पण हे दान घेणार कोण? नारद म्हणाल, मी कशा करता, मी त्याच्याकरताच आलो, तुमचं दान घ्यायला चालू मी, काही प्रश्न नाही, तुम्ही दान करा, मी घ्यायला तयार आहे. घ्यायला तयार आहे म्हणल्याबरोबर आईसाहेबांनी लगेच हळद कुंकू अक्षदा पाणी मागवलं. नारदांनीच संकल्प सांगितला. त्या संकल्प आईसाहेबांनी सोडला. नारदांच्या हातावर पाणी पडलं आणि ओला हात घेऊन नारद महर्षी भगवंताच्या दरबारामध्ये गेले आणि भगवंताला म्हणाले, चला. भगवान म्हणाले, कुठं? नारदांनी सांगितलं, दानात आलेल्यांनी असं विचारायचं नसतं कुठं म्हणून, चला म्हणलं की चालायचं. म्हणजे आईसाहेबांनी दान केलं याचा भगवंताला पत्ताही नव्हता. तिकडे नवऱ्याच्या मागे बायका काय करतील याचा नेमच नाही, याचा नेमच नाही. काही करू, अरे नवऱ्याचं दान केलं, नवऱ्याला पत्ता नाही तिकडे. भगवान म्हणाले, कुठं चला? नारद महर्षी म्हणाले, कुठं नाही, मी म्हणतो तिथं चला, असं विचारायचं नाही. झालं काय? भगवंतानी बघितलं, अंतर्ज्ञानानं जाणलं, न सांगता तुम्हा कळू येते. अंतर काय, भगवंताला वेळ लागणार. भगवंतानी लक्षात घेतलं आणि भगवंतानी सांगितलं, नारदा चला. चला तर चला. नारद महर्षी म्हणाले, चला. नारद महर्षी पुढे निघाले. भगवान उठले. भगवंतांनी नारदांना विचारलं, मोठी कथा आहे. भगवंतांनी नारदांना विचारलं, नारदा, मी तुम्हाला दानात मिळालो, आजपासून मी तुमचा दास झालो, तुम्ही माझे मालक झालात, मला तुमच्या बरोबर आलं पाहिजे. गोष्ट खरी आहे, पण नोकरांनी मालकाच्या मागे जाताना मालकाचं काही सामान घेतलं पाहिजे. काढा तुमची सुटकेस कुठे, वळकटी कुठे, ट्रंक कुठे. नारद महर्षी म्हणाले, ते काही नाही माझ्याजवळ. अरे मग तुमच्या मागे मी यायचं म्हणजे असं कसं यायचं? काहीतरी मला ओझं उचललं पाहिजे, मी नोकर आहे, दास आहे तुमचा. नारद महर्षी म्हणाले, माझ्याजवळ काही नाही हो. भगवान म्हणाले, एक काम करा, तुमच्या गळ्यातलं विणान चिपळ्या तेवढं आहे ना, ते ओझं माझं. नारद म्हणाले, देवा याला हात लावायचा नाही, याच्या जोरावर तर तुला मिळवलंय, हे तुला देऊन मी काय? अरे ह्याच्या विणान चिपळ्याच्या जोरावर तुला मिळवलंय, हे तुला देऊन मी काय करू? ह्याला ह्याच्याबद्दल बोलायचं नाही, हात लावायचा नाही विणान. भगवान म्हणाले, अहो मग तुमचं काहीतरी ओझं मला उचललं पाहिजे, काहीतरी द्या ना. नारद म्हणाले, माझ्याजवळ काही नाही. भगवान म्हणाले, आता एक काम करा नारद, शेवटचं, तुमच्या पायातले जोडे आहेत की, आता जर मी माझं नगर आहे, माझ्या नगरातून बाहेर पडायचं आहे, माझ्या नगरात अजून कचऱ्याचा प्रश्न नाही, त्याच्यामुळे रस्ते चांगले, तेव्हा तुमच्या पायात जोडे काय करायचे, तेवढे जोडे काढा, मला द्या. नारदांनी सांगितलं, हे ठीक आहे. नारदांनी आपल्या पायातले जोडे काढले, भगवंताला दिले.
भगवंतानी उचलले, पण भगवंतानी विचार केला की सामान उचलताना, ओझं उचलताना नोकर ते हातात उचलत नाही, तो काय करतो, डोक्यावर, वळकटी असेल डोक्यावर ठेवतो, सुटकेस असेल डोक्यावर ठेवतो. तसं नारदांचे जोडे म्हणजे जर नारदांचं ओझं असेल तर ते ओझं आपण उचललं पाहिजे. कुठं ठेवलं पाहिजे, डोक्यावर. मग आता मला सांगा, नारदांचे चरण ज्याच्या डोक्यावर आहेत त्याच्या पायाजवळच भगवान सापडेल की नाही? भगवंताची प्राप्ती कुठे होईल? नारदांच्या पायातल्या जोड्याजवळ जर भगवंताची प्राप्ती होत असेल, त्या पाय जोड्याच्या खाली जर परमात्मा प्राप्त होत असेल, तर नाथ महाराजांचं काय चुकलं? हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. अर्थ लावा ना, वाच्यार्थानं लावा, काही फरक पडत नाही महाराज. वाच्यार्थानं अर्थ लावा. संतांच्या पायाजवळ नारदांचे जोडे भगवान डोक्यावर घेतात, नारदांच्या मागे मागे जातात. नारदांच्या मागे भगवान निघाले. आता गोष्ट सुरू केली म्हणून संपवतो, माझा विषय संपला. भगवंताच्या उरलेल्या 16,107 जणी भगवंताच्या मागे निघाल्या. मागे गर्दा ऐकू आल्याबरोबर नारदांनी मागे वळून बघितलं आणि रुक्मिणी मातेला, तुम्ही कुठं निघालात? म्हणजे भगवंता बरोबर. नारद महर्षी म्हणाले, संकल्पात तुम्हाला घेतलं नाही, एकटा भगवान घेतलाय. दान घेताना एकटा भगवान घेतलाय आणि माझ्या मागे तुम्ही बायका यायचं काही कारण नाही. एकीला सांभाळता येत नाही म्हणून मी एकही लग्न केलं नाही, तर तुम्हाला 16,107 जणींना कुठं सांभाळू? माझ्या मागे यायचं नाही. आईसाहेब म्हणाल्या, तुम्ही बोलूच नका, कारण जिथं भगवान आहे तिथं आम्हाला जावंच लागतं. लक्ष्मी भगवंताला सोडून कोणत्याही अवतारात वेगळी राहिली नाही महाराज, कोणत्याही अवतारात वेगळी नाही. लक्ष्मी रामावतारामध्ये सीतेच्या रूपाने, कृष्ण अवतारामध्ये रुक्मिणी मातेच्या रूपानं. अहो, ज्या दत्त अवतारामध्ये कुठेही लग्नाचा संबंध नव्हता, त्या दत्त अवतारामध्ये कामधेनूच्या रूपानं लक्ष्मी बरोबर. ज्या वामन अवतारामध्ये कुठेही बायकोचा संबंध नव्हत्या, त्या वामन अवतारामध्ये हातातल्या छत्रीच्या रूपानं लक्ष्मी माता बरोबर. आम्ही देवाला सोडून राहत नाही. तो श्रीकृष्ण रावो जेथ तेथ लक्ष्मी. ज्ञानोबरायांचं चिंतन. जिथं भगवान श्रीकृष्ण आहेत तिथे लक्ष्मी राहणार, आम्ही सगळ्या जणी राहणार, आम्ही येणार. नारद महर्षी म्हणाले, तुमच्या सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर नाही, मी याला दानात घेतलंय, तुम्हाला दानात घेतलं नाही. रुक्मिणी माता म्हणाली, मग आमचा देव. बरं मला सांगा नारदा, रुक्मिणी मातेने चांगला पॉइंट काढला. पॉइंट शुद्ध मराठीत, मुद्दा काढला म्हणायचं नाही, शुद्ध मराठीत पॉइंट काढला, लॉ पॉइंट. रुक्मिणी माता म्हणाल्या, नारदा तुम्हाला तरी कळू नये का, तिने एक दान केलं, तुम्हाला कळू नये का? म्हणे काय चुकलं? वस्तूचं दान करता येतं, पण सामान्य वस्तूचं दान करता येत नाही. हा धर्मशास्त्राचा नियम. उदाहरण सांग. सामान्य म्हणजे काय? जे सगळ्यांच्या मालकीचं आहे त्याचं दान होत. माझं शेत मला दान करता येईल का नाही? येईल. माझ्या शेतातली विहीर मला दान करता येईल की नाही? येईल. माझ्या शेतातलं झाड मला दान करता येईल की नाही? येईल. मी माझ्या शेतातली विहीर दान करू शकतो, पण गावचा पाणवठा मला दान करता येत नाही का? कारण सगळ्यांची सत्ता त्या पाणवठ्यावर आहे. गावात जो जो राहतो त्या सगळ्यांच्या मालकीचा पाणवठा आहे. जे सगळ्यांच्या मालकीचं असतं ते दान करतायत. देवावर काय एकट्या सत्यभामेची सत्ता आहे काय? आमची नाही. आणि मी म्हणतो रुक्मिणीची कशाला? आमची नाही. तुमची आमची सत्ता नाही काय देवावर? कोणी उठावून देवाला दान करावं असं होईल काय? तुम्हाला तरी कळू नये. नारद महर्षी म्हणाले, हा विचार माझ्या मनात आला नाही, त्यांनी दान केलं, मी घेतलं, मला काय करायचंय? मग आता काय करताय? नारदांनी सांगितलं, ठीक आहे, घेतलेलं दिलेलं दान तुम्हाला परत घ्यायचंय ना, मग त्याचा एक नियम सांगतो. जे दान मी तुम्हाला परत देणार आहे त्या दानाच्या वजना एवढं सोनं मला द्या, मी तुम्हाला लगेच ते परत करतो. भगवंताच्या वजनाचं सोनं, भगवंताच्या वजनाचं सोनं द्या. नारद महर्षी कीर्तनकार आहेत आणि तेव्हापासूनची पद्धत आहे. आम्ही तुम्हाला देव देतो, पण नारद महर्षी त्यातले नव्हते बरं. नारदांनी सांगितलं, वजनाचं सोनं द्या. पुष्कळ वजन सोनं टाकलं पारड्यामध्ये, भगवंताचं पारडं काही वर येईना. शेवटी रुक्मिणी मातेने सांगितलं, काही चिंता करू नका. आत गेल्या, तुळशीचं एक पान तोडून आणून पारड्यात टाकल्याबरोबर भगवान वर झाले. तात्पर्य काय? कथा संपली. मला सांगायचंय काय? नारदांच्या जोड्याजवळ भगवंताचं डोकं जर असेल तर संतांच्या पायाजवळ परमात्मा सापडतो, असं नाथ महाराजांचं म्हणणं चुकीचं म्हणणं आहे, असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. तिसरा एक शेवटचा अर्थ सांगतो.
संतांच्या पायाजवळ हरी हे पटत नाही ना समीकरण, सोडून द्या, सोडून द्या. मग काय करा, दुसरा अर्थ लावा. संतांच्या पायाजवळ भगवंताची प्राप्ती होत नाही. मग काय होतं, तुम्ही संतांचे पाय धरा. संतांचे पाय धरण्यामुळे काय होतं, तेणे साधती साधने, तिथं सर्व साधनं प्राप्त होतात. आणि ती सर्व साधनं अवलंबिल्याचं फल आपल्याला असं मिळतं की तुटती भवाची बंधने. भवबंधन सुटणं हीच हरिप्राप्ती असते. संसाराचं बंधन तुटणं हीच परमात्मा प्राप्ती हो. परमात्मा प्राप्ती म्हणजे काय, देव बाहेरून येतो ना आपल्याला भेटतो असा देव नाही. मग आपल्या अंतःकरणातली संसाराची आसक्ती सुटणं याचाच अर्थ भगवंताची प्राप्ती होणं. म्हणून संतांच्या चरणाजवळ भगवत प्राप्ती नाही. संतांच्या चरणाजवळ गेलं की तुटती भवाची बंधने, आणि भवाचं बंधन तुटणं हीच हरिप्राप्ती असते. अशी एक वैचारिक संगती आपल्याला लावणं शक्य आहे. अशा अजून अनेक संगती आहेत. माझी वेळ संपली. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे की संतांच्या चरणाचा आश्रय करण्यानेच आपल्याला भगवंताची म्हणजे सुखाची प्राप्ती होते. त्याच संतांच्या चरणाजवळ आपण बसलं पाहिजे, त्याच संतांचं चिंतन केलं पाहिजे, त्यांच्या चरणाचं भजन केलं पाहिजे, त्यांच्या चरणाचं पूजन केलं पाहिजे आणि आपलं जीवन धन्य करून घेतलं पाहिजे. अशा संतांच्या पुण्यतिथीचा शतकोत्सव आपण साजरा करतो आहोत. त्या संतांच्या चरणाचं आपण चिंतन केलं पाहिजे, त्या चरणाची नित्य पूजा केली पाहिजे. गावातल्या लोकांना नम्र निवेदन, आपण ज्या गावात राहतो त्या गावामध्ये संत राहिलेले आहेत, त्या गावामध्ये योगी राहिलेले आहेत, त्या गावामध्ये क्रिया आणि विचार या दोन्ही रूपाने उपदेश करणारे महात्मे राहिलेले आहेत. गावातल्या लोकांना माझी नम्र विनंती आहे की रोज म्हणतो बरं का, रोज सकाळी बाबांच्या चरणावर डोकं ठेवल्याशिवाय आपल्या दिवसाचा प्रारंभ कृपा करून करू नका. या चरणच आपल्याला काहीतरी प्राप्त करून देतील. त्या चरणाचं चिंतनच आपल्या जीवनामध्ये धन्यता प्राप्त करून देईल. लोक आता असं म्हणतात की अहो संतांचे चरण धरल्याने आपल्या जीवनामध्ये कल्याण होईल. गोष्ट खरी, पण आता ज्ञानोबाराय तुकोबारायांचे चरण धरणार कसे? ज्ञानोबाराय आहेत कुठं, तुकोबाराय आहेत कुठं? मग माझं म्हणणं एवढंच आहे की ज्ञानोबाराय तुकोबाराय जरी आपल्याला त्यांचे चरण धरता येत नाहीत म्हणून भेटत नसले, म्हणून त्यांचे चरण धरता येत नसले, तरी सुद्धा संतांचे नाही पण संत वाङ्मयाचं चरण धरता येतं का? बाकीचं सोडून द्या. तुकोबारायांचे चरण आम्हाला धरता येणार नाहीत, पण तुकाराम महाराजांच्या अभंगाचं चरण तरी धरता येईल का? बाकीचं सोडून द्या, तुकोबारायांच्या अभंगाचं चरण तरी धरता येईल ना? ज्ञानोबारायांच्या ओवीचं अर्धचरण तरी आपल्याला धरता येईल ना? तेवढं जरी आपल्या अंतःकरणात आपण धरून ठेवलं, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, असा अनुभव आपल्याला येईल. याच्याकरता सर्व जमलेल्या मंडळींच्या चरणावर मस्तक ठेवून पुन्हा पुन्हा पाया पडून विनंती करतो, रोज संत वाङ्मयाचं चिंतन करत जा. एक 15 मिनिटं द्या फक्त. एक 10 ओव्या ज्ञानोबारायांच्या, 10 अभंग तुकोबारायांचे वाचायला किती वेळ लागतो? 10-15 मिनिटं पुष्कळ झाले. इतरत्र जेवढा वेळ आपण वाया घालवतो त्याच्यापेक्षा हा 15 मिनिटाचा कालावधी संतांचं वाङ्मय वाचत जा. रोज ज्ञानेश्वरी वाचत जा, तुकोबारायांचे 2 अभंग तरी वाचत जा कमीत कमी. ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरीन गाथा नाही ना, ते घर नाही महाराज, ते स्मशान आहे. स्मशान. माणसं राहत नाहीत त्या घरामध्ये, भूत राहतात. घर कसं म्हणतात त्याला? विठ्ठल नाही जये देशी स्मशान भूमी ते पर्यसी, तुकोबाराय बोल. तसं गाथा ज्ञानेश्वरी नाही जये देशी स्मशान भूमी ते पर्यसी. गाथा ज्ञानेश्वरी घरात असली पाहिजे. नित्य वाचन आपण केलं पाहिजे. आणि सगळ्यांना विनंती आहे, एक लक्षात ठेवा, तुम्ही वाचाल तरच तुमची पोरं वाचतील. दोन्ही अर्थाने. तुम्ही वाचाल तरच पोरं वाचतील, नाहीतर वाचणार नाहीत. लक्षात ठेवा. मी भीती धमकी देत नाही बरं का, मी विनंती करतोय, चरणावर मस्तक ठेवून पुन्हा पुन्हा विनंती करतोय, ज्ञानेश्वरी वाचा. एक लक्षात घ्या, जगतामध्ये आज तुमच्या माझ्या कल्याणाचं चिंतन करणारे ज्ञानोबाराय तुकोबाराय सोडले तर दुसरं कोणी नाही. तेच आपल्या जीवनाच्या कल्याणाचं चिंतन करतात, दुसरं कोणी करत नाही. वाङ्मय आपल्याकरता निर्माण झालं, त्या वाङ्मयाचा आपण आदर केला पाहिजे, त्या वाङ्मयाचं चिंतन केलं पाहिजे. एक 10-15 मिनिटं, विशेषतः तरुण मंडळींना नम्र निवेदन, लवकरात लवकर, हेच वय आहे महाराज, हेच वय. नंतर काहीतरी गोष्टी नंतर पश्चाताप करण्यापेक्षा हेच वय असतं. म्हातारपणामध्ये वाटत राहतं काय गुडघे बाद झाले हो, तेव्हाच माऊलीबरोबर चालत गेलो असतो तर झालं असतं खरं, पण नाही ना त्यावेळेला जमलं. आता वाटून उपयोग काय? तसं म्हातारपणी वाटलं की गाथा तेव्हाच पाठ केला असता, ज्ञानेश्वरी वाचली असती तेव्हाच तर बरं झालं असतं. याच्याकरता तरुण मंडळींना नम्र निवेदन, लवकरात लवकर संत वाङ्मयाकडे प्रवृत्त व्हा. त्या संत वाङ्मयाच्या विचारानं आपल्या जीवनामध्ये
त्या विचाराच्या अधिष्ठानावर आपण आपल्या जीवनामध्ये आपला देश, आपला धर्म, आपला संप्रदाय, आपले विचार, आपले संत या सगळ्यांची सेवा करण्याकरता सर्व तरुणांनी कटिबद्ध व्हावं, याच्याकरता सर्व तरुणांना निवेदन करतो, नम्रपणे प्रार्थना करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, ज्ञानेश्वरी गाथ्याचं चिंतन, रामकृष्ण हरीचं भजन आपल्या जीवनामध्ये रोज घडलं पाहिजे. आपण कोणत्या अवस्थेत आहोत याचा विचार करू नका, रामकृष्ण हरी म्हणत जा. भेटल्यावर जय हरी, रामकृष्ण हरी हे म्हणणं मुखामध्ये असूच देत. कोणी भेटो, कसाही भेटो, स्त्री भेटो, पुरुष भेटो, रामकृष्ण हरी ही म्हणायची सवय एकदा लागली, भगवंताची संतांची कृपा होते. तशी संतांची कृपा आपल्या गावावर झालेली आहे. संत कायमस्वरूपी, आळंदीला जसं ज्ञानोबा कायमस्वरूपी आहेत, तसं या गावामध्ये बाबा कायमस्वरूपी राहिलेले आहेत. हे लक्षात घ्या. आपलं भाग्य केवढं आहे, या भाग्याचा थोडा तरी विचार करा आणि संत महात्म्यांच्या चरणावर लीन व्हायचं हे नित्य नियमानं ठरवा. असा नियम जर आपण केलात तर त्या संतांची कृपा होते आणि त्या कृपेने आपलं जीवन धन्य होतं. तसं तुमचं माझं जीवन बाबांच्या कृपेने धन्य व्हावं, एवढीच प्रार्थना त्यांच्या चरणी आपण करू शकतो. तेवढी प्रार्थना त्यांच्या चरणी करू. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आणि बाबांच्या आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर